तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां सारजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। काल आपण विभीषण शरणागतीवर चर्चा केली होती संध्याकाळी. विभीषण शरणागती नंतर युद्ध सुरू झाले. तर या जगाच्या इतिहासात अनेक युद्ध झाले, पण असं म्हणतात की राम आणि रावणाचा हे जे असुरांचं आणि वानराचं युद्ध होतं ते एकमेव असं युद्ध आहे, त्याला तुलना नाही. इव्हन महाभारताचं युद्ध आपण जर बघितलं तर ते दिवसाच चालायचं. सकाळी शंखनाद व्हायचा आणि मग युद्ध सुरू व्हायचं. संध्याकाळी परत शंखनाद होऊन युद्ध स्थगित व्हायचं. आणि आपण अनेक कथा ऐकलंय की त्यामध्ये कशा प्रकारे अर्जुन हे दुर्योधनाकडे गेले संध्याकाळी आणि त्यांना म्हणतात की तू ते 5 बाण जे ठेवलेस ते देशील का मला. तर दिवसा एकमेकांशी युद्ध करतात, पण संध्याकाळी साधारण वातावरण एकमेकांच्या शिबिरात जाऊ शकतात. पण वानरांचं आणि असुरांचं जे युद्ध होतं ते तसं होतं. का बरं? कारण हे वेगवेगळ्या योनीमध्ये होतं. तर वानर होते जे दिवसा ॲक्टिव्ह असतात, पण संध्याकाळी वानरांना आपण बघितलंय साधारणपणे आराम करत होते. आणि राक्षस लोक, असुर लोक, राक्षस लोकांचं उलट आहे. दिवसा ते लोक आराम करतात आणि रात्री जास्ती ॲक्टिव्ह होतात. शक्ती कधी येते त्यांना रात्री येते. तर म्हणून वानर लोक हे दिवसा ॲक्टिव्ह असायचे आणि जो काही नुकसान व्हायचं असुरांचं ते दिवसा व्हायचं. पण जसजशी रात्र यायची तसतसे हे असुर अजून उत्तेजित व्हायचे, अजून स्ट्रॉंग व्हायचे. आणि जेव्हा वानर बिचारे थकलेले असायचे तेव्हा हल्ला करायचे. म्हणून वानरांचं नुकसान रात्री व्हायचं आणि असुरांचं नुकसान दिवसा व्हायचं. तर हे एकच असं युद्ध आहे जे वाल्मिकी ऋषी म्हणतात एका क्षणासाठी पण थांबलं नाही. एका क्षणासाठी नाही.
युद्ध चालूच होतं. तर असं हे युद्ध आहे आणि ते युद्ध सुरू झालं. त्यामध्ये बरेच गोष्टी घडल्या. इंद्राची आधी बेसिकली सारांशरूपी रावणाने काय केलं, आपल्या प्रत्येक प्रतिनिधीला पुढे पाठवलं, तुम्ही जाऊन युद्ध करा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ऐकतो किती युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुढे सर्वांच्या लढत होते आणि किती युद्धांमध्ये शिवाजी महाराज गडावर बसले होते आणि सांगत होते तुम्ही जाऊन युद्ध करा. तर अगदी 500 वर्षापर्यंत ही संस्कृती होती की राजा म्हणजे समोर जाऊन स्वतःच्या उदाहरणाने लढायचा. पण रावणाने ही संस्कृती कधी स्वीकार नाही केली. जर आपण रामायणाचं युद्ध बघितलं तर त्यांनी प्रत्येक आपल्या प्रतिनिधीला, शिपायाला, सेनापतीला, मुलांना, भावाला, जो कोणी असेल त्या सगळ्यांच्या जीवनाचा एकच उद्देश होता. दुर्योधन त्या गोष्टीला त्यांच्या शब्दांमध्ये पहिल्या अध्यायात म्हणतात मद अर्थे त्यक्त जीविता. दुर्योधन द्रोणाचार्यांना उद्देशून पहिल्या अध्यायामध्ये म्हणतात हे सगळे आहेत ना, हे माझ्या सैन्यामध्ये जे उभे आहेत ना, मद अर्थे त्यक्त जीवित आहेत. हे यांनी जन्म घेतलाय माझ्यासाठी, प्राण देण्यासाठी. तशा प्रकारे आपण बघतो की रावणामध्ये पण तीच वृत्ती होती, मद अर्थे त्यक्त जीवित. एक खूप सुंदर गोष्ट आहे जी आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा युद्ध होतं तेव्हा मृत्यू दोन्हीकडे होतो, नुकसान दोन्हीकडे होतं. पण राक्षस जेव्हा मरायचे आणि त्यांचं मृतदेह जेव्हा पडलेलं असायचं तेव्हा रावणाने आपल्या सर्व सैनिकांना सांगितलं होतं अंधार जेव्हा होतो तेव्हा या सर्व शवांना, मृतदेहांना आपण खेचायचं आणि समुद्रामध्ये लोटून द्यायचं, कोणाला कळायला नाही पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी सकाळ जेव्हा व्हायची तेव्हा एकही मृत्यू नाही, एकही. आणि अशा प्रकारे खोटारडेपणा करून रावणाने आपल्या सर्व सैनिकांना सांगितलं होतं बघ आपलं नुकसान होतच नाही आहे. वानरांचं नुकसान कधी व्हायचं? रात्री. तर म्हणून वानरांचं नुकसान रात्री झाल्यावर जेव्हा थोडाफार जे शव असायचे दिवसा जे पडायचे राक्षसांचे ते रात्री सगळे गायब. असा तो खोटारडा एक वातावरण बनवलं होतं. आणि वानरांचे जितके शव होते ते रामचंद्रांनी सांगितलं होतं या सर्व शवांनी माझ्यासाठी या युद्धामध्ये त्यांची कामगिरी दिली आहे, त्यांचं श्रमदान दिलं आहे, तर आपण या सगळ्या शवांना सांभाळून ठेवायला पाहिजे. आणि युद्ध जेव्हा समाप्त झालं तेव्हा सर्व देवी देवता आले. का? कारण रावणाला मारण्याच्या जो विनंती होती ती कोणी दिली होती? सर्व देवी देवतांनी दिली. जर रावण मेल्यानंतर सर्व देवी देवता उपस्थित झाले तेव्हा इंद्रदेव पण उपस्थित झाले. आणि इंद्रदेव म्हणाले की मला तुमच्यासाठी काहीतरी सेवा करायची आहे, तुम्ही या सर्व देवी देवतांची विनंती स्वीकारली आणि रावणाला मार, तर माझ्यासाठी काही सेवा आहे का म्हणून. तर तेव्हा रामचंद्रांनी इंद्रदेवांना काय सेवा दिली असेल? म्हणाले या युद्धामध्ये जेवढे वानर मरण पावले ते सगळे यमलोकात असतील ना आता, आणि तुम्ही सर्व देवतांचे मुख्य देवता आहात, तर तुम्हाला मी विनंती करतो त्या सर्व वानरांना आपल्याला पुनर्जीवित करायचं आहे. आणि इंद्रदेव म्हणाले आजपर्यंत हे कार्य मी कधी केलं नाही, कारण मृत्यू होतो स्वतःच्या कर्मानुसार होतो आणि कर्मांच्या मध्ये देवता इंटरफिअर नाही करू शकत. आपले जे कर्म आहेत त्याच्यामध्ये फक्त वैष्णव शुद्ध भक्त त्याला करू शकतात, मध्ये जाऊ शकतात. मुक्ती ददाती इति मुकुंद. सो एक मुकुंद श्रीकृष्ण आहे आणि काही प्रमाणामध्ये शंकर आहे. बाकी कोणालाही आपल्या कर्मांमध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार नाही आहे. फक्त आपण काही विनंती केली तर तेवढे आपल्याला पुरस्कार देतील. तर म्हणाले आजपर्यंत मी अशी कधी काही काम केलं नाही आहे, पण तुम्ही जर म्हणताय तर तुमची सेवा करायची होती आणि मीच तुम्हाला विनंती केली की मी काय करू शकतो, तर तुमच्या या शब्दांना मी नाकारू नाही शकत. अशा प्रकारे जितके वानर मरण पावले होते, तर कोणाचं शिरच्छेदन झालं होतं, कोणाचे पाय तोडून टाकले होते राक्षसाने, कोणाचे हात तोडून, त्या सगळ्या वानरांना पुन्हा एकदा त्याचे हात पाय सगळे जोडले गेले आणि सगळे एक एक वानर पुनर्जीवित झाले. तर कशी ती वृत्ती आहे बघा, रामचंद्रांची वृत्ती आहे, कृतज्ञतेची वृत्ती आहे. या सर्व वानरांनी माझ्यासाठी प्राण दिले आहेत, तर आपण त्यांना फेकू नाही शकत, आपण त्यांना सांभाळून ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा इंद्रदेवांनी युद्धाच्या नंतर विचारलं तेव्हा एकच गोष्ट सांगितली त्यांना, यांना पुनर्जीवित करा. म्हणजे हृदयामध्ये त्या वानरांप्रती किती कृतज्ञता होती. आणि राक्षस आहेत त्याच्या हृदयामध्ये काय आहे,
अरे बरं झालं मदर्थी त्यक्त जीविता, माझ्यासाठी जन्म घेतला मरायसाठी या लोकांना. तर अशा प्रकारे एकदम भीषण युद्ध झालं. एका ठिकाणी जेव्हा शेवटच्या क्षणी सर्व यांचे रावणाचे प्रतिनिधी गेले, आता राम आणि रावणाचं युद्ध सुरू झालं, तेव्हा म्हणतात ते युद्ध ऑलरेडी हे रामायणाचं जे युद्ध आहे ते न भूतो न भविष्यती आहे, त्यामध्ये पण राम आणि रावणाचं शेवटचं युद्ध चालू आहे. सर्व वानरांनी आपापले युद्ध सोडून दिले. म्हणजे आता IPL ची जेव्हा फायनल मॅच असते ना, तेव्हा सगळं शांत होतं ना, तसं सगळ्या वानरांनी आपले युद्ध सोडले, सगळे राक्षस लोक पण सोडले, सगळ्यांनी आपापल्या खुर्च्या घेतल्या, म्हणाले आता फायनल मॅच बघायची आहे. देवी देवता पण म्हणतात आता आपल्याला बघायचं आहे काय चाललंय म्हणून. आणि तेव्हा रामाने रावणावर कधी बाण मारले, रावणाने रामावर कधी बाण मारले, आणि कारण मनुष्य लीला होती, तर रामाच्या शरीरावर पण जेव्हा बाण लागले तेव्हा रक्त वाहू लागलं. तर रामाच्या शरीराचा रंग काय? दुर्वा गवत असतं, दुर्वांसारखा हिरवा त्यांचा रंग आहे. आणि त्यामध्ये जेव्हा बाण लागायचे तेव्हा लाल भडक रंग यायचा, तर रक्त वाहायचं. तर वाल्मिकी ऋषींना त्या अशा भीषण परिस्थितीमध्ये पण काव्य सुचतं. वाल्मिकी ऋषी कसे कवी आहेत, कवी म्हणजे काय, त्यांचं ते काव्यात्मकच असतं. तर काय म्हणतात, पळसाचं झाड असतं आपल्या मंदिरामध्ये, मागे जो ओटा आहे किचनचा, तिथे गेस्ट रूम आहे शेवटची, त्याच्या बाजूला एक झाड आहे. तर त्याला हिरवं पाने लागतात आणि त्याची फुलं बघितली लाल किंवा जे केशरी भडक फुलं असतात. तर जुन्या काळामध्ये जेव्हा डाय करायचे कपडे तेव्हा त्या फुलांना पाण्यात उकळत्या पाण्यात टाकणार आणि मग त्याला तो केशरी रंग येणार आणि मग कापडांना डाय करायचे. तर वाल्मिकी ऋषी जेव्हा रामाच्या शरीरावर बाण लागतात आणि रक्त वाहतं तेव्हा म्हणतात, एका सुंदर बहरलेल्या पलाश वृक्षाला जेव्हा त्याचे लाल भडक फुलं लागतात तेव्हा ते किती सुंदर दिसतं. तुम्ही बघितलं? तशा प्रकारे रामचंद्रांचं शरीर खूप आकर्षक आणि खूप सुंदर दिसत होतं. तुम्ही वाचत होतो तेव्हा म्हणालो की रामचंद्रांना बाण लागतात आणि रामचंद्रांचं रक्त वाहत आहे, पण वाल्मिकी ऋषींना त्यामध्ये पण सौंदर्य वाटतं. आणि रावण जेव्हा युद्ध करतात तर रावण एकट्या तर उरले, बाकी सगळे त्यांचे प्रतिनिधी मारले गेले. तर रावणाचं वर्णन कसं करतात, तर म्हणतात कधी कधी स्मशानभूमीमध्ये कधी कधी एखादं झाड असतं आणि बाकी सगळे तिथे स्मशानाचं कार्य चालू असतं, आणि त्या झाडाला काय शुभ नसतं ते झाड, त्या झाडाने काय बघितलं, नेहमी मृत्यू बघितलेला असतो. आणि एखादं कुठलं तरी झाड असतं आणि ते बघून कसं वाटतं, स्मशानातलं झाड, एक झाड, भीती वाटते, थोडं विचित्र वाटतं. म्हणतात जसं स्मशानभूमीमध्ये एखादं झाड कधी उभं असतं तसं त्या रणांगणावर जेव्हा रावण उभा होता तेव्हा ते स्मशानभूमीतलं झाड वाटत होतं आणि रामचंद्रांचं जे शरीर होतं ते पलाश वृक्षासारखं दिसत होतं. तर अशा प्रकारे वाल्मिकी ऋषी आहेत, खूप सुंदर त्यांची काव्यात्मक जी दृष्टी आहे ती इव्हन त्या युद्धामध्ये प्रकट करतात. आणि शेवटी जसं काल आपण वर्णन केलं, रामचंद्रांनी एक शीर उडवलं पण दुसरं शिर आलं, मग त्या अजून दुसऱ्या शिराला कापलं, परत इथे तिसरं शिर आलं. तर एक क्षणाला जेव्हा सगळे तिकडे जे वानर आहेत, एस्पेशली हनुमानजी आहेत, ते विचार करतात, तुम्ही थेट मानत का नाही, रामचंद्र आहेत, त्यांना माहिती नाही कसं मारायचं कोणाला, तर रावणाला तुम्ही मारत का नाही येत. तर तेव्हा रामचंद्र स्पष्ट बोलत नाही, पण वैष्णव आचार्य आहेत ते म्हणतात, रामचंद्र विचार करत होते, या डोक्याला बुद्धी नाही, तर किती त्याचा हट्ट आहे, किती वर्षांपासून त्याला सगळेजण सांगतायत की तू चुकीच्या मार्गाने चाललाय. विभीषणाने 10 महिने त्याला सांगितलं तू चुकीच्या मार्गाने चाललाय. त्याचा हट्ट होता की हे मनुष्य आहे, मनुष्य राक्षसांना काय करतो, आम्ही यांना खातो. आणि त्याच्या डोळ्यासमोर एक 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 जे महापराक्रमी राक्षस होते सगळे गेले, शेवटी नाईलाजाने स्वतःला यायला लागलं. तर मनामध्ये ज्या ज्या कल्पना होत्या त्या सगळ्या एक एक करून नष्ट झाल्या. तर रामचंद्रांना वाटत होतं, या एका पहिल्या शिराला जेव्हा कापलं तेव्हा दुसरं शिर आहे ते विचार करेल थोडंसं याच्यावर. अरे आजपर्यंत जेवढा मी विचार करत होतो मनुष्यांबद्दल आणि विचार करतो की राक्षस हे अपराजित आहे, ते सगळं खोटं ठरलं. तर आता कमीत कमी मी समर्पण करतो म्हणून. पण दुसऱ्या शिराला ही बुद्धी नव्हती, तर दुसऱ्या शिराने पुन्हा युद्ध करायचं ठरवलं, मग त्या शिराला कापलं. मग रामचंद्र मनातल्या मनात विचार होते, तिसरं शीर जे आलंय तर त्याला लक्षात येईल की 2 शीर गेले
पण आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व नियोजन, आपल्या सर्व सर्व कल्पना, आपल्या मनामध्ये जेवढे विचार होते ते सगळे नष्ट झाले. आता तरी आपण समर्पण असं करत करत रामचंद्र दुसऱ्या शिलाला येऊन वाट बघत होते की याच्यामध्ये थोडी बुद्धी असेल. पण असं होतं का? एवढं सोपं नाही. मग तेव्हा विभीषण आले आणि म्हणाले की यांना तुम्ही असं मानू नाही शकत, यांच्या हृदयामध्ये अमृत. आणि मग काल आपण चर्चा केली की त्यांनी आदित्य हृदय मंत्र स्मरण केलं आणि त्यांनी एक बाण मारला आणि त्या बाणाने रावणाला हृदयाला आर पार येतो. एका बाणामध्ये किती शक्ती आहे रामचंद्रांची. वालीने पण जेव्हा प्रश्न विचारला होता वाली बद्दल युद्ध करायचं, जेव्हा रामचंद्र म्हणाले तेव्हा सुग्रीवाने म्हटलं होतं वाली कोण आहे माहिती आहे का तुम्हाला. आणि वालीला तुम्ही म्हणा थोडंसं मला पुरावा लागेल. तेव्हा रामचंद्राने एक बाण काढला होता आणि 7 वृक्ष, साल वृक्ष एका पाठोपाठ एका रांगेत होते. त्याने बाण काढून त्या एका बाणामध्ये त्या 7 वृक्षांना भेदून तो बाण स्वर्ग लोकात गेला होता, त्याच्यानंतर पाताळ लोकात गेला होता आणि परत येऊन इथे कर्कसामध्ये येऊन बसला होता. तेव्हा कुठे सुग्रीवाला थोडं आश्वासन मिळालं की आपण यांचं ऐकूया म्हणून. तर त्या शक्तीने आणि त्या आदित्य हृदय मंत्र म्हणून जेव्हा बाण मारला तो रावणाच्या आरपार गेला आणि पाताळ लोकात जाऊन स्वर्ग लोकात जाऊन पुन्हा येऊन इथे शांतपणे एका सेवकाप्रमाणे जाऊन बसला. आणि मग तेव्हा हे किंचाळी झाली रावणाची, खाली पडली. आणि एवढ्या वर्षांचा दुष्टपणा त्या एका बाणाने समाप्त केला रामचंद्राने. मग तेव्हा सर्व देवी देवता आले, सर्व देवी देवता ऋषी मुनी आले आणि त्यांनी सगळ्यांनी रामचंद्रांची स्तुती केली. तर तेव्हा रामचंद्रांनी मग नंतर परतीच्या प्रवासामध्ये आले. मग विभीषणाने सांगितलं की हा जो पूल तुम्ही बांधला आहे हा आपण तोडायला पाहिजे, कारण भारतवर्षातून काही लोक नकळतपणे तिथे जाऊ शकतात, तिकडचे काही लोक नकळतपणे इथे येऊ शकतात. हा जो कनेक्शन आहे आपल्याला तोडायला पाहिजे. मग रामचंद्राने तो बाणाच्या टोकाने धनुष कोडी, कोडी म्हणजे टोक धनुष्याचं, त्याने तो धनुष्य तोडले. त्याच्यानंतर रामचंद्राने त्या धनुष कोडीमध्ये स्नान केलं, सीतादेवींनी स्नान केलं, लक्ष्मणाने स्नान केलं, सुग्रीवाने स्नान केलं, हनुमानजींनी स्नान केलं आणि त्यानंतर रामचंद्र परत या ठिकाणी आले. तर या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा अगस्त्य ऋषी त्यांच्यासमोर आले आणि अगस्त्य ऋषी रामचंद्रांची स्तुती करायला लागले आणि म्हणाले तुम्ही जेव्हा या जगात येता तेव्हा धर्माची स्थापना करायला येता आणि खरोखर तुम्ही धर्माची स्थापना केली. रावणासारख्या दुष्ट लोकांना तुम्ही नष्ट केलं. तर काय काय केलं तुम्ही अहल्या देवी यांना त्यांची चूक नसताना गौतम ऋषी त्यांच्यावर चिडले आणि त्यांना एका दगडाच्या रूपामध्ये परिवर्तित केलं. केवळ तुमचा स्पर्श झाला म्हणून अहल्या देवी त्या शापातून एका दगडासारख्या रूपातून मुक्त झाली. तुमच्यामुळे शंकरजींचा एक शिवधनुष होता, सीता स्वयंवराच्या वेळेस शंकर शिवधनुष होता, तो शिवधनुष तुम्ही तोडला. तुम्ही रावणाला मारलं. तुम्ही तुमच्या वडिलांच्या शब्दांना खरं ठरवण्यासाठी 14 वर्ष स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही तपस्या स्वीकारली. तुम्ही कबंद, ताटका, मारीच आणि वाली या अशा दुष्ट लोकांना तुम्ही ठार मारलं. तुम्ही खूप मोठे मोठे पराक्रम केले. तुम्ही एक सेतू बांधला. आजपर्यंत पाण्यावर दगडांनी कधी कोणी सेतू नाही बांधलाय, तो तुम्ही सेतू बांधला आणि रावणासारख्या महादुष्ट व्यक्तीला तुम्ही मारलं. तुमचे चरण कमळ हे शबरीसारख्या पवित्र, शबरीने अनेक अनेक वर्ष तपस्या केली होती, त्यांचे गुरु आहेत, ते गुरु या जगातून निघून गेले पण शबरीला सांगितलं होतं की तू थांब. तर अशा या शबरीला तुम्ही तिचे ते उष्टे गोरख आहोत, तिला पण पवित्र केलं. तुम्ही खरोखर श्रेष्ठ आहात आणि कृपया तुम्ही आम्हासारख्या ऋषी मुनींना पण थोडी कृपा द्या. तर तेव्हा रामचंद्र म्हणतात तुम्ही जे सगळे लोक आहात ना, तुम्ही मनुष्यांना पवित्र करता आणि आज मी मनुष्य रूपात आहे, तर तुम्ही मला म्हणताय की मी तुम्हाला पवित्र करायला पाहिजे. खरं तर माझी तुमच्या चरणी विनंती आहे की तुम्ही मला पवित्र करायला पाहिजे. माझ्या मनात एक थोडी खंत भावना आहे ती तुम्हाला व्यक्त करू का? अगस्त्य ऋषी म्हणाले सांगा. मग तेव्हा म्हणतात हे जे रावण आहे हे एका ब्राह्मण कुळात जन्मले आणि काही कारणं असे ना पण माझ्याकडून त्याची वध झाली, त्याची हत्या झाली. तर माझ्या मनामध्ये खूप एक खंत भावना आहे. माझ्याकडून एक ब्राह्मण हत्या झाली
तर कृपया मला तुम्ही या ब्राह्मण हत्येतून मुक्त होण्यासाठी काहीतरी एक सुविधा सांगा, काहीतरी एक उपाय सांगा. अगस्त्य ऋषी म्हणतात, तुमच्याकडून कधीही काही चूक झालेली नाही. आजपर्यंत तुम्ही एक एक कार्य जे काही केलंय ते नेहमी जनकल्याणासाठी केलंय. तर तुम्ही हे जे म्हणताय की तुमच्याकडून जी चूक झाली आहे, अशी काही चूक तुमच्याकडून होऊ शकतच नाही. तरी पण जर तुमची अशी इच्छा असेल की ब्राह्मण हत्येपासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर आम्ही तुम्हाला एक उपाय सांगतो. आम्ही असं ऐकलंय की रावण हे शंकरजींचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांना भरपूर जी काही शक्ती मिळाली आहे ती शंकरजींच्या कृपेमुळे मिळाली आहे. तर जर तुम्हाला रावणाच्या वधाचा जर तुम्हाला उपाय पाहिजे असेल तर आमच्याकडून एक उपाय आहे. तुम्ही शंकरजींची जर कृपा मागितली, शंकरजींची जर सेवा केली, तर कुठे तुम्ही त्या वधापासून जो काही तुम्हाला कलंक लागलाय, कल्मश लागलाय असं तुम्ही म्हणताय, त्याच्यातून तुम्ही मुक्त व्हाल. रामचंद्र म्हणाले, नक्की. तर शंकरजींची जर पूजा करायची असेल तर काय करायला लागेल? तर तेव्हा या सर्व ऋषीमुनींनी सांगितलं, कैलाश पर्वत आहे, त्या कैलाश पर्वताजवळ शंकरजी राहतात. तर तिथे जाऊन आपण शंकरजींना प्रार्थना करायला पाहिजे आणि त्यांना विनंती करायला पाहिजे की तुम्ही मला शिवलिंगाच्या रूपामध्ये तुमचं दर्शन देणार का? आणि त्या शिवलिंगाला जर आपण आराधना केली तर शंकरजींच्या कृपेमुळे तुम्हाला जे काही वाटतंय मनामध्ये ती खंत भावना नष्ट होऊ शकते. तर रामचंद्र म्हणाले, ठीक आहे. तर त्यांचा सेवक कोण आहे? त्यांचा सेवक आहे हनुमान. तर त्यांनी हनुमानाला सांगितलं, हनुमानजी या सर्व ऋषी मुनींच्या अनुसार कैलाश पर्वताला जाऊन आपण शिवलिंग आणायला पाहिजे. हनुमानाला तर सेवा करायची एक संधीच पाहिजे, सेवक वृत्ती बनायची. तर लगेच त्यांनी एक झेप घेतली, कैलाश पर्वताला गेले आणि म्हणाले, इथे शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपण तपस्या करायला पाहिजे. तर लगेच ज्या प्रकारे रामचंद्र समुद्र देवांना प्रसन्न करण्यासाठी तपस्या करत होते, तशाच प्रकारे हनुमानजी कैलाश पर्वतामध्ये जाऊन तपस्या करू लागले. का? तर बघा, रामचंद्रांनी समुद्र देवतांना आवाहन करण्यापूर्वी, त्यांना आदेश देण्यापूर्वी नम्रतेच्या भावनेने त्यांची विनंती केली त्यांना, मला तुमच्याशी काम आहे, मला हे पूल पार करायचं आहे, पण मी आदेश नाही देऊ शकत तुम्हाला. तुमच्या हद्दीत आहे, पाणी जे आहे तुमची हद्द आहे आणि त्यामध्ये मला प्रवेश करायचा आहे, तर तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या हद्दीमध्ये मी प्रवेश नाही करू शकत. रामचंद्राचा हा नम्र स्वभाव होता, ॲक्च्युली आदेश देऊ शकत होते. तसंच हनुमानजी विचार करत आहे, जर आपण शंकरजींच्या त्या प्रदेशात आलोय, कैलाश पर्वतात आलोय आणि तिथे आपल्याला शंकरजींचं जर आपल्याला कृपा पाहिजे, त्यांचं दर्शन पाहिजे, त्यांची परवानगी मागायला पाहिजे. आपण तिथे जाऊन सांगू नाही शकत, शंकरजी मला तुमचं दर्शन पाहिजे. मागणी नाही करू शकत, विनंती करू शकतो. तर हनुमानजी रामचंद्रांच्या पदचिन्हांवर चालतात आणि रामचंद्रांच्या पदचिन्हांवर चालून हनुमानजी पण तिथे जाऊन तपस्या करतात. तिथे वेळ चाललाय. जसं वरुण देवांना पण आवाहन केलं, पण 3 दिवस गेले ना, तसं हनुमानजी तिथे शंकरजींना आवाहन करून तपस्या करतात, पण शंकरजी काही समोर प्रकट नाही झाले. तेव्हापर्यंत या स्थानामध्ये वेळ निघत चाललाय. तर इकडे अगस्त्य ऋषी रामचंद्रांना म्हणतायत, आपण शिवलिंग स्थापित करायचं होतं, पण शिवलिंग स्थापित करण्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचा एक काळ असतो, तो काळ निघत चालला. तर काय झालं त्याचं? म्हणजे नाही, हनुमानजींना सांगितलं, हनुमानजी येत असतील, म्हणजे आता आपल्याकडे वेळ नाही, मग काय करायचं? तर त्या काळादरम्यान सीतादेवी इतक्या खुश होत्या, कारण सीतादेवी 10 महिन्यांपासून रामचंद्रांना स्मरण करतात आणि त्यांना तर रामचंद्रांचे दर्शन झाले. तर सीतादेवींनी हनुमानजी गेले शिवलिंगाला आणण्यासाठी, शंकरजींना प्रसन्न करून. तेवढ्या सीतादेवींनी त्यांच्या स्वतःच्या हातांनी रेतीचा, वाळूचा एक शिवलिंग बनवला होता आणि त्याची काही प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची नव्हती, असंच त्यांनी बनवलं सीतादेवी. तर तेवढ्यात अगस्त्य ऋषी म्हणतात, आपण एक काम करू शकतो, भक्ती देवी सीतादेवी यांनी जर शिवलिंग बनवलं आहे तर तो शिवलिंग पण खूप महत्त्वाचा आहे. तर आपण एक काम करायला पाहिजे, आपण हनुमानजींना उशीर होतोय, त्यामुळे आपण सीतादेवींनी जो शिवलिंग बनवला आहे तो आपण स्थापित करू शकतो. तसं म्हणतात, काल पण आपण याच्यावर चर्चा केली की सीतादेवी भक्तीदेवी आहे आणि भक्तीदेवींच्या कृपेविना आपल्याला रामचंद्रांची कृपा नाही मिळत. तर इथे बघतोय आपण की इव्हन रामचंद्रांना पण काहीतरी साध्य जेव्हा करायचं आहे तेव्हा सीतादेवींची कृपा लागते. एक प्रश्न येतो
की जेव्हा सीतेला हनुमानजी भेटतात पहिल्यांदा, तेव्हा सीताजींचा प्रश्न येतो की शेवटी तुम्ही इथपर्यंत पोहोचले कसे काय? राम आणि इतके सारे वानर इथपर्यंत पोहोचले कसे काय? तर हनुमानजींना हे तत्व माहिती होतं की सीतेच्या कृपेविना रामचंद्र मिळत नाहीत, राधा राणीच्या कृपेविना श्रीकृष्ण मिळत. तेव्हा हनुमानजींनी काय उत्तर दिलं असेल? हनुमानजींनी हे नाही उत्तर दिलं की संपातीने मदत केली वगैरे. हनुमानजींनी उत्तर दिलं, तुम्हाला आठवत आहे तुम्हाला जेव्हा अपहरण करून रावण विमानाच्या मार्गाने जेव्हा जात होता, तेव्हा तुम्ही खाली बघितलं की काही वानर होते, आणि तेव्हा तुमच्या हातातले पैंजण किंवा काही दागिने वगैरे जे होते ते तुम्ही लगेच काढले. पायातले पैंजण, हातातले काही कडे, बांगड्या वगैरे तुम्ही काढल्या होत्या, आणि तुमच्या साडीचा एक असा तुकडा फाडला होता, आणि त्याच्यामध्ये ते सगळे दागिने तुम्ही वरून फेकले होते. तर ते दागिने जेव्हा खाली पडले, त्यामुळे आमचा तुमच्याशी संबंध आला. भक्ती देवीशी कधी असा आला संबंध वानरांचा? कारण ते दागिने सीतादेवीचे दागिने होते. म्हणाले त्या दिवशी नंतर आमचं भाग्य बदललं, आणि जेव्हा रामचंद्र आणि लक्ष्मण शोधत शोधत तिथपर्यंत आले, तेव्हा तुमचे दागिने जेव्हा आम्ही त्यांना दाखवले, तेव्हा ते म्हणाले की नाही, हे सीतेचेच दागिने आहेत. आणि मग तेव्हा आम्हाला तुमच्या सेवेमध्ये स्थान मिळालं, आणि आज आम्ही इथपर्यंत पोचलोय. आणि आज मी कुठे पोचलोय? आज मी तुमच्या समक्ष पोचलोय. तर त्या तिची पूर्ण जो प्रवास आहे, दक्षिण भारतापर्यंत प्रवास, मग शोध लावणे, मग हनुमानजींचे खूप दिव्य ती जी एक झेप आहे लंकेमध्ये, त्या सगळ्या गोष्टींचं श्रेय हनुमानजींनी सीतादेवींना दिलं, आणि म्हणाले तुमच्या कृपेविना रामचंद्रांची सेवा मिळणं अशक्य आहे. तुमच्या दागिन्यांचा स्पर्श झाला म्हणून आम्हाला रामचंद्रांची सेवा करायची. तशा प्रकारे आता आपण बघतोय की सीतादेवींनी बनवलेला तो जो शिवलिंग आहे, तोच शेवटी रामचंद्रांना कामी आला. कुठल्या गोष्टीसाठी? रामचंद्रांच्या मनामध्ये जी खंत भावना आहे ती नष्ट करण्यासाठी. तर रामचंद्र, राम या शब्दाचा अर्थ आहे रमयती इति राम, म्हणजे जे नेहमी प्रसन्न असतात त्याला म्हणतात राम. पण त्या रामचंद्रांना जेव्हा या युद्धानंतर खंत भावना निर्माण झाली आहे की माझ्याकडून ब्रह्महत्या झाली आहे, तर त्या खंत झालेल्या रामचंद्रांना प्रसन्न करण्यासाठी परत कोणाची कृपा पाहिजे? भक्ती देवीची कृपा पाहिजे, परत सीतादेवीची कृपा पाहिजे. म्हणून सीतेविना आपण रामचंद्रांना प्रसन्न नाही करू शकतो. सीतेदेवीच्या आशीर्वादाशिवाय आपण रामचंद्रांना तरी प्रसन्न नाही करू शकतो. तर मग रामचंद्रांनी तो जो शिवलिंग होता सीतादेवीचा तो घेतला, तो स्थापित केला. जसा तो शिवलिंग स्थापित केला तेवढ्यात हनुमानजी आले कैलाश पर्वतावरून, आणि त्यांनी पण एक शिवलिंग घेऊन आले होते. तर मग ते बघतायत की इथे जो शिवलिंग स्थापित केला त्याची पूजा सुरू झाली होती. रामचंद्रांनी वेगवेगळ्याची पूजा सामग्री, धूप, दीप हे सगळं त्यांना अर्पण केलं, त्यांच्याकडे पूजा चालू आहे. तर हनुमानजी दुःखी झाले. हनुमानजी म्हणाले माझं संपूर्ण आयुष्याचं एकच ध्येय आहे की तुमच्यासाठी काहीतरी सेवा करायची, तुम्हाला काहीतरी प्रसन्न करायचं, आणि माझं दुर्दैव शेवटची इच्छा तुम्ही प्रकट केली. आज युद्धाच्या पूर्वी अनेक तुम्ही सेवा दिल्या, त्या मी केल्या. युद्धावेळी तुम्ही भरपूर सेवा दिल्या, त्या केल्या. आणि युद्ध समाप्त झाल्यानंतर एक शेवटची तुम्ही इच्छा प्रकट केली की मला शिवलिंग आणून देशील का तू कैलाश पर्वतावरून, आणि त्याच्यामध्ये मी घडलो. तर ज्याला सेवा करायची प्रामाणिक भावना आहे त्याला जेव्हा एक सेवा नाही मिळत तेव्हा त्याला ती खूप वाईट वाटतं. आणि ती पण सेवा अशी नाही की ती जनरल सेवा होती, ती नेमून दिलेली सेवा होती. हनुमानजीने सांगितलं तुम्ही माझ्यासाठी तो शिवलिंग घेऊन या. विचार करा, तुमच्या नावाने दिलेली तुम्हाला सेवा आहे, आणि तुम्ही पूर्णपणे सेवा भावनेत आहात. तुमच्या जीवनाचा एकच उद्देश आहे रामचंद्रांना प्रसन्न करणं, आणि तुमच्याकडून ती सेवा नाही झाली. त्यांना किती वाईट वाटलं असेल. तर हनुमानजी म्हणतात माझं जीवन आज वाया गेलं, तुम्ही मला नेमून सेवा दिली आणि तुम्ही सेवा नाही करू शकलो, मी काय करू? तेव्हा रामचंद्र त्यांना म्हणतात अरे हे जे तू सगळं म्हणतोयस ना, हे काय मला पटत नाही. तू काय म्हणतोयस की माझ्याकडून ती सेवा नाही झाली म्हणून मला वाईट वाटतंय. प्रश्न हा आहे का की माझ्याकडून ती सेवा नाही झाली की दुसऱ्याकडून सेवा नाही झाली? प्रश्न हा पाहिजे की सेवा झाली की नाही झाली. हा हट्ट नाही पाहिजे की ती सेवा होती ती माझ्याद्वारेच घडायला पाहिजे होती. आणि तेव्हा रामचंद्र म्हणतात तुझी ही जी विचारसरणी आहे की ती सेवा माझ्याकडून व्हायला पाहिजे होती, ती याच्याकडून कशी काय झाली? म्हणाले हे शारीरिक स्तरावर ही भावना. आणि तेव्हा मग रामचंद्र म्हणतात की हे शरीर काय? म्हणतात दुधासारखा पवित्र पदार्थ जेव्हा या शरीराशी संपर्कात येतो
नारळाचं पाणी, शहाळाचं पाणी शुद्ध असतं, प्रसन्न करणारं असतं. हे दोन शुद्ध पदार्थ जेव्हा या शरीराच्या संपर्कात येतात तेव्हा ते पूर्णपणे दूषित मूत्रच्या रूपामध्ये बाहेर पडतात. त्या मूत्राचं दुर्गंध असतं. म्हणाले हे शरीर महत्वाचं नाही. आणि तू जे म्हणतोयस की तुझ्याकडून ती सेवा व्हायला पाहिजे होती आणि ती सीतादेवींनी कशी काय सेवा केली, हे शारीरिक स्तरावर तुझं जे म्हणणं आहे, या शरीरातून काय बाहेर येतं रे? तर म्हणाले या शरीरामध्ये तू कितीही चांगले गोड पदार्थ टाक, पण जे बाहेर पडतं या शरीरातून ते दुर्गंधी असतं. अगदी आपल्या शरीराला जो स्वेदबिंदू येतात, घाम जो येतो तो पण दुर्गंध. तर म्हणतात या शरीराचं पूर्ण अस्तित्व आहे कुठल्या पण चांगल्या गोष्टीला खराब करणे. आणि म्हणून तुझी ही शारीरिक बुद्धी जी आहे की माझ्याकडून ती सेवा घडायला पाहिजे होती, ही चुकीची बुद्धी आहे. आपण हा विचार करायला पाहिजे, माझ्याकडून घडणार होती पण यांच्याकडून घडली ना. सेवा घडणं महत्त्वाचं आहे. रामचंद्रांना प्रसन्न होणं महत्त्वाचं आहे. माझ्याद्वारे घडू दे की याच्याद्वारे घडू दे, त्याला महत्त्व नाही. अशा प्रकारे हनुमानजींना थोडी सांत्वना दिली. पण हनुमानजी जेव्हा पोचले होते तिथे तेव्हा खूप दुःखी झाले होते. तर तेव्हा रामचंद्र काय म्हणाले, ठीक आहे तुझी इच्छा आहे ना की तुझ्या शिवलिंगाला स्थापित करायचं, तर एक काम कर, हे जे शिवलिंग आपण स्थापित केलंय त्याला उचलून तू दुसरीकडे ठेव. तुझी इच्छा आहे ना तुझ्या शिवलिंगाला करायला पाहिजे, ठीक आहे ना, चालेल. हनुमानजी इतके शक्तिशाली आहेत. हनुमानजींनी काय काय केले, मोठे मोठे पर्वत उचलले. हनुमानजींची शक्ती अमाप आहे. हनुमानजी आज तुम्ही बघितलं तर लिंग बघितलं, मुख्य लिंग ते किती आकाराचं असेल, इतक्या आकाराचं याच्यापेक्षा जास्त मोठं नाही आहे. आणि इतकंच आहे, याच्यापेक्षा मोठं नाही आहे. हनुमानजी ते लिंग उचलायला लागले, उचलू नाही शकले. मग विचार करू लागले असं कसं नाही. तर रामजींकडे बघताय, का नाही उचलू शकले, मग तू प्रयत्न केला नाहीच वाटतं नाही. तर हनुमानजींना पण कुठेतरी असं म्हणत होतं, काही सेवा आहेत त्या फक्त माझ्याच आहेत आणि माझीच मालकी आहे त्या सेवांवर. आणि रामचंद्रांना हा जो चुकीचा विचार आहे हा त्या दिवशी नष्ट करायचा होता. सेवकाला हा गर्व असू दे की मी सेवा करतो, पण सेवकाला हा गर्व नाही पाहिजे की ही सेवा फक्त मी करणार नाही, बाकीच्या सेवकांना पण. रामचंद्र जर काही बोलताय तर आपण त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. हनुमानजींनी विराट रूप केलं. हनुमानजींनी आपल्या शरीराचा आकार वाढवला आणि आपली जी मोठी अशी शेपूट झाली त्याची, त्या शेपटीने लंकेला त्यांनी आग लावलेली. त्या शेपटीने त्यांनी 3 वेळा त्या शिवलिंगाला असा विळखा घातला आणि खूप जोरात त्यांची जितकी शक्ती आहे तेवढी काढून असा काढण्याचा प्रयत्न केला. काय झालं असेल, तो लहानसा शिवलिंग हलला पण नाही. आणि आज म्हणतात असं, आपण तर जवळ गेलो नाही गर्भगृहामध्ये, पण आज पण त्याचे शिवलिंग आहे. त्या शिवलिंगावर 3 असे ठसे, ते हनुमानजींच्या शेपटीने जेव्हा त्यांनी काढायचा प्रयत्न केला त्याच्याने ठसे. आणि हनुमानजी एवढा जोरात ते काढत होते, तो शिवलिंग काही हल्ला नाही. तर शेपूट असते ना, शेपूट शरीराला जिथे जोडलेली असते तिथे जखम झाली हनुमानजी, रक्त व्हायला लागलं तिथे, कारण शेपटीने काढायचा प्रयत्न करतायत पण हलत नाही आहे. आणि एक क्षण असा आला जेव्हा ती शेपूट अशी गोल जी गुंडाळली होती तिथे जेव्हा जखम झाली पाठीमागे आणि रक्त व्हायला लागलं तेव्हा असे पडले हनुमानजी. आणि हनुमानजी जिथे पडले तिथे इतक्या ताकदीने तो शिवलिंग काढायचा प्रयत्न करत होते की हनुमानजी बेशुद्ध झाले. तिथे बेशुद्ध झाले तर त्यांचे आता भान नाही त्यांना. रामचंद्रांना लक्षात आलं की याचा जो हट्ट होता की ही सेवा माझ्याद्वारेच करायला पाहिजे होती, त्याचा अंतिम कुठे झाला, बेशुद्ध पडला बिचारा. रामचंद्र स्वतः तिथे गेले. हनुमानजी प्रति त्यांचं पण प्रेम, दासाला धडा शिकवत आहेत पण दासाप्रती प्रेम काय कमी नाही झालं रामचंद्रांचं. रामचंद्राने हनुमानजींना आपल्या कुशीत घेतलं आणि रामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि रामचंद्रांच्या अश्रूंनी हनुमानजींचं पूर्ण स्नान झालं. आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये जेव्हा पाणी पडतं तेव्हा पुढे तिथं शुद्धीला येतो आपण. तसे ते बिचारे हनुमानजी जे जखमी अवस्थेमध्ये रक्तबंबाळ होऊन जे बेशुद्ध झाले होते ते रामचंद्रांच्या अश्रूंच्या स्नानाने पुन्हा एकदा शुद्धीत आले. आणि तेव्हा हनुमानजीला म्हणतात, हनुमानजी हे जे शिवलिंग आहे ना हे सीतादेवीने बनवलं होतं आणि म्हणून ते शिवलिंग आपण हलवू नाही शकत. पण तुझी जर एवढी इच्छा आहे तर जेव्हा बेशुद्ध अवस्थेतून आहे तेव्हा हनुमानजींना लक्षात आलं की माझ्याकडून चूक झाली. तर तेव्हा हनुमानजींनी माफी मागितली. तेव्हा रामचंद्र म्हणाले,
बघ जर तू माफी मागतोयस ना तर मी तुला एक वरदान देतो. तुझी इच्छा होती की तुझं शिवलिंग पण इथे स्थापित व्हायचं ना, ठीक आहे तेच करूया आपण. तर मुख्य शिवलिंग आहे ते सीतादेवीचं शिवलिंग आहे. आणि कारण हनुमानजींनी उत्तर दिशेतून आणलं ते शिवलिंग, तर त्या शिवलिंगाच्या उत्तर दिशेला तुझं शिवलिंग स्थापित करूया आपण. तर ज्यांनी ज्यांनी आज दर्शन घेतलं तर मुख्य जे दर्शन आहे आपण पूर्व दिशेने दर्शन करतो. मग उत्तर दिशा कुठल्या बाजूला येणार? उजव्या बाजूला येणार. तर उजव्या बाजूला विश्वनाथ लिंग आहे. तर ते विश्वनाथ लिंग जे आहे ते हनुमानजींनी स्थापित केलेलं शिवलिंग आहे. त्याच्या शेजारी एक स्फटिक पण शिवलिंग आहे, ते विभीषणाने तिथे स्थापित केलं. तर ते स्फटिक असल्या कारणाने सकाळी 5 ते 6 फक्त या कालादरम्यानच त्याचं दर्शन होतात, बाकी दिवसभर त्या स्फटिक शिवलिंगाचे दर्शन नाही होत. अशा प्रकारे ते जे मुख्य शिवलिंग आहे ते. आणि मग रामचंद्रांनी सांगितलं जो कोणी व्यक्ती, काल मी तो पूल तोडला, धनुष्कोडीचं आपण काल वर्णन केलं, तर रामचंद्र म्हणाले जो कोणी व्यक्ती धनुष्कोडीमध्ये स्नान करेल आणि तो नंतर इथे येईल आणि या लिंगाचं, सीतादेवींनी स्थापित केलेल्या लिंगाचं दर्शन करेल, त्याला मी अमाप कृपा देईन. आणि त्यांनी त्याचे लिंग स्थापित केलं, त्याचा पहिला अभिषेक करायला पाहिजे. तर रामचंद्रांकडे एक खूप सोपी एक कला आहे. काय करायचं? आज आपण जेव्हा प्रवास करणार आहोत तेव्हा रस्त्यामध्ये नादी आणि माई प्रभू एका ठिकाणी आपल्याला थांबवणार आहे. तर त्याचं मूळ नाव आहे विल्लुरुपिणी तीर्थ. या स्थानिक भाषेत म्हणतात विल्लुरुपिणी तीर्थ. आता ते काळामुळे त्याचं नाव झालं बिलोंडी तीर्थ. तर बिलोंडी तीर्थ काय आहे? पुष्पक विमानामध्ये रामचंद्र आणि सीतादेवी जेव्हा प्रवास करत आहेत तेव्हा सीतादेवीनं समुद्रावरून जेव्हा जात होते तेव्हा तहान लागली. रामचंद्राने त्यांनी विनंती केली मला गोड पाणी पाहिजे. तर समुद्रामध्ये गोड पाणी कुठून आणणार? पण रामचंद्र, जे जे लोक द्वारकेला आले होते तिथे आपल्याला म्हणजे रुक्मिणी देवी आणि श्रीकृष्ण एकदा दुर्वासा ऋषींचा रथ घेऊन जात होते तेव्हा रुक्मिणीला खूप तहान लागली. तेव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णांना विनंती केली मला पाणी पाहिजे. तर श्रीकृष्णाने लगेच एक बाण मारला होता आणि जमिनीतून पाणी लागलं. भीष्मदेव जेव्हा या जगातून चालले तेव्हा शेवटच्या क्षणी आपण म्हणतो ना पाणी द्यायला पाहिजे. तर भीष्मदेवांना आपण श्रीकृष्णांनी शेवटच्या क्षणी एक बाण मारला आणि त्यांना पाणी दिलं. तर पाणी देणं हे तर साधारण गोष्ट आहे, पण ते जमिनीतून जिथे पाहिजे तिथून पाणी काढणं हे फक्त श्रीकृष्णाला किंवा रामचंद्राला जमतं. तर सीतादेवी जेव्हा विमानातून म्हणाले की मला गोड पाणी पाहिजे तेव्हा रामचंद्राने पुष्पक विमानातून समुद्रामधोमध एक बाण मारला आणि तो बाण समुद्राच्या खाली जाऊन त्यांनी गोड पाणी काढलं. आणि आज पण त्या ठिकाणी गोड पाणी उपलब्ध आहे. तर तो जो स्थान आहे समुद्राच्या मध्ये आणि भरपूर असा तो एक अरुंद ब्रिज आहे. आपल्याला जर जायचं असेल तर आपण जाऊ नाही शकत, पण आम्ही काय करणार आहोत, नादी आणि मॅक्रोनी विनंती छान नियोजन केलं आहे. नंतर ती थोडं ते पुढे जातील आणि तिथून एक बॉटलभर किंवा 2-3 बॉटलभर पाणी काढतील. नंतर मग आपण जेव्हा बसनी जाऊ तेव्हा मागून आपल्याला जिथे आपण पोहोचू गर्भाशयाला तिथे पोहोचू तिथे थोडं थोडं गोड पाणी आपल्याला मिळेल. समुद्राच्या मध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये गोड पाणी. तर अशा प्रकारे श्रीरामचंद्र काय काय करतायत आपल्या भक्तांसाठी. जसं भक्त श्री रामचंद्रांसाठी करतात तसं रामचंद्र पण भक्तांसाठी काय काय करतात. आणि ज्यांना ज्यांना अजूनही ज्यांना ज्यांना नाही, तुम्ही सगळे आस्तिक आहात, तुम्ही सगळे भक्त आहात, पण तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाला काही संशय असेल की रामायण खरोखर घडलं आहे का, तर त्यांना सांगा रामेश्वरमला यायला पाहिजे, ते शिवलिंग बघायला पाहिजे, ते धनुष्कोडी बघायला पाहिजे आणि हा बिलोंडी तीर्थ आहे हा बघायला पाहिजे. तर बिलोंडी तीर्थ आहे त्याच्याजवळ एक एकनाथ राम मंदिर आहे. रामचंद्र जेव्हा इथे आले होते तेव्हा कधी कधी त्यांना एकांत पाहिजे होता. जेव्हा माणूस बिचारा त्रासलेला असतो ना, जेव्हा जीवनामध्ये सगळं काही विपरीत घडत असतं तेव्हा कधी कधी आपण काय म्हणतो मला थोडं शांतता पाहिजे, मला थोडं एकांत पाहिजे. तर युद्धाच्या पूर्वी जेव्हा रामचंद्र आले होते सगळं काही त्यांच्या जीवनामध्ये विपरीत घडलं. जे विपरीत घडू शकतं ते सगळं विपरीत रामचंद्रांच्या जीवनात घडलं. तर कधी कधी ते एकांत राम जे मंदिर आहे तिथे जाऊन बसायचे, एकांतामध्ये बसायचे आणि शांत व्हायचे. तर कधी कधी आपण पण तसं करू शकतो. जीवनामध्ये जर खूप त्रास होत असेल तर थोडंसं एकांत बसायचं, शांत व्हायचं, परमेश्वराचं नामस्मरण करायचं, त्याने पण शक्ती मिळते. तशा प्रकारे हे शिवलिंग इथे स्थापित आहे तेव्हापासून इथे. हां, तर रामचंद्र म्हणाले ज्याने ज्याने धनुष कोडीमध्ये स्नान केलं. हां, तर ते मी सांगत होतो
की श्रीकृष्णांनी रुक्मिणीसाठी पाणी काढलं, भीष्मासाठी पाणी काढलं, सीतादेवींसाठी समुद्रामध्ये पाणी काढलं. तसंच ते शिवलिंग जेव्हा स्थापित केलं तेव्हा पहिला अभिषेक करायचा आहे, तर त्याला स्नान करायचं त्या शिवलिंगाला. तर तिथे शेजारी एक बाण मारला आणि तिथे एक तीर्थ निर्माण केलं. तर ते जे तीर्थ आहे त्याला म्हणतात कोटी तीर्थ. आज जे 22 कुंड होते त्याच्यामध्ये शेवटचं जे कोटी तीर्थ, आणि आपण दर्शन करून येतो ते बॉटल विकतात का कोटी तीर्थ, 20 रुपयाची बॉटल. ते कोटी तीर्थ काय आहे, तर ते तीर्थ आहे जे रामचंद्रांनी तयार केलं आणि त्या तीर्थाच्या पाण्याने पहिला अभिषेक यांचा घडला. आणि रामचंद्रांनी म्हटलं आजपासून या लिंगाचं नाव आहे रामलिंग. आपण म्हणतो शिवलिंग, पण ते शिवलिंग नाही. रामचंद्र म्हणाले याचं नाव आहे रामलिंग. तर या जागेचं नाव काय, रामेश्वरम. तर कोणाच्या मनात येईल रामेश्वरम म्हणजे इथे जे शंकरजी आहेत ते रामचंद्रांचे ईश्वर आहेत म्हणून त्याचं नाव आहे रामेश्वरम. तसं नाही, इथे जे शंकरजी आहेत त्यांना रामचंद्रांनी एका अर्थाने माफी मागितली, पण ते जे शंकरजी आहेत ते नेहमी रामचंद्रांचं नामस्मरण करतात. तर राम ज्यांचे ईश्वर आहेत ते रामेश्वरम इथे. आणि म्हणून या लिंगाला शंकराचं लिंग शिवलिंग नाही म्हणत, या लिंगाला नेहमी म्हणतात रामलिंग. रामचंद्रांनी त्याला नाव दिले रामलिंग. तशा प्रकारे 12 जे मुख्य ज्योतिर्लिंग आहेत, इथे मागे एक सुंदर चित्र आहे 12 ज्योतिर्लिंगाचे, त्याच्यामध्ये रामेश्वरांचं पण चित्र आहे. तर सगळ्यात दक्षिण भागामध्ये जर कुठलं लिंग असेल तर ते आहे रामेश्वरांचं रामलिंग. त्या सर्वांचं तुम्ही सर्वांनी आज सकाळी दर्शन घेतलं. त्या 22 तीर्थांमध्ये तुम्ही स्नान केली. काल उदय पाटील प्रभू मला विचारत होते त्या 22 कुंडांमध्ये तुम्ही थोडंसं काही सांगणार का. तर वेगवेगळे एक नाव आहे त्याचं, प्रत्येकाची स्टोरी मला नाही माहिती, पण एक त्याच्यामध्ये होतं 5वं 6वं आहे सेतू माधव तीर्थ आहे. तर सेतू माधव तीर्थाच्या बाजूला कोणी काय बघितली मूर्ती वगैरे काय बघितली. सेतू माधव तीर्थाच्या जवळ माधव विष्णू यांची एक मूर्ती आहे आणि त्याला साखळ्यांनी बांधून ठेवलं. तर आपण विचार करतो की काय याच्यामध्ये कहाणी काय आहे. तिथे पांड्या कुळातले राजा असायचे, वेगवेगळे कुळ आहेत ना, तर पांड्या कुळातले राजा असायचे. त्याच्यामध्ये एक राजाचं नाव होतं सुंदर. तर सुंदर पांड्या नावाचे हे राजे होते. त्यांना एक मुलगी प्राप्त करायची होती. त्यांच्या मनामध्ये नेहमी इच्छा होती मला एक मुलगी व्हावी, मुलगी व्हावी म्हणून. तर त्यांनी खूप प्रार्थना केली परमेश्वराला की मला एक मुलगी व्हावी. परमेश्वरांची अर्धांगिनी लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवींना असं वाटलं यांना जर मुलगी प्राप्त व्हायची असेल आणि याने जर एवढे चांगले भक्त आहेत तर मीच जाते त्यांच्या मुलीच्या रूपात. तर या राजाला एक मुलगी प्राप्त झाली. ती मुलगी कोण होती, लक्ष्मी देवी होती. तर लहानपणापासून त्या सुंदर पांड्या नावाचा जो राजा होता त्याला परमेश्वराच्या पूजेमध्ये मदत करायची ही लहानशी मुलगी, त्याच्यासाठी हार बनवायची. तर एकदम भक्तिमय मुलगी होती. पण आता लक्ष्मी इथे आहे तर नारायणाला कशी शांती मिळेल. तर नारायण विचार करत आहेत अरे मला लक्ष्मीला भेटायचं आहे म्हणून. तर एक दिवशी एका ब्राह्मणाच्या रूपात, पण त्यांचा मुलगी लहान आहे पण तो ब्राह्मण मुलगा असं लहानच, त्याचं वय जास्ती होतं. तर ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्या ती मुलगी जी आहे ती बागेमध्ये फुलं तोडत होती आणि त्या फुलांनी हार बनवून राजाच्या मूर्तीला अर्पण करणार होते. तर ते तिथे आले आणि तिचा हात धरला त्यांनी. त्या ब्राह्मणाने त्या राजपुत्रीचा हात धरला. तर ती बिचारी मुलगी दबकली, घाबरली, वाचवा बोलायला लागली. राजा आला. राजा म्हणतो माझ्या मुलीचा हात कसं काय, तू आलास कसं काय इथे, पहिले आमच्या बागेत आलास कसं काय. तरी काय उत्तर नाही दिलं. तर त्याला साखळीने बांधून जेलमध्ये टाकलं. ब्राह्मण होता म्हणून मृत्यूदंड नव्हता, दुसरा कोणी असं तर मृत्यूदंड मिळाला असता, पण त्याला जेलमध्ये टाकलं. तर जेलमध्ये बिचारा हा ब्राह्मण जो होता त्याला साखळ्या. त्या दिवशी रात्री जेव्हा राजा झोपला तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये तो ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाचं रूपांतर झालं श्री विष्णूमध्ये चतुर्भुज. आणि त्यांच्या शेजारी त्याची स्वतःची मुलगी उभी होती आणि त्या मुलीचं रूपांतर झालं लक्ष्मी देवीमध्ये. आणि मध्ये लक्ष्मी आणि विष्णू शेजारी होते. तेव्हा राजाचं लक्षात आलं की माझी मुलं काही सुरू झाली. राजा लगेच उठला, जेलमध्ये गेला, त्या ब्राह्मणाला जे कैद करून ठेवलं होतं त्याला मुक्त केलं आणि तेव्हा त्या ब्राह्मणाने त्यांना विष्णूचं रूप प्रदर्शित केलं. आणि ती लहान जी मुलगी होती तर मग त्या मुलीला आणि त्यांना जवळजवळ ठेवलं. तर म्हणून ते सेतू माधव तीर्थ. तर माधवाला तिथे साखळीने बांधून ठेवलं. तर अजून पण म्हणतात त्या सेतू माधव तीर्थच्या जवळ एक मंदिर आहे माधवाचं,
तिथे साखळीखाना बांधून ठेवलं, जसं त्या ब्राह्मणाला बांधून ठेवलं. अशा प्रकारे हे 22 कुंड आहेत. तर पाटील प्रभूजींचा प्रश्न होता तो आपण सोडला. आणि या लॉजचे जे मालक आहेत, आपण पॉज करू शकतो या रेकॉर्डिंग, ते इथे आले भेटायला. त्यांना थोडं आपल्या आयोजकांना धन्यवाद म्हणायचे. तर माझ्याशिवाय कोण तुझा खरा मित्र आहे, तर तुमच्यासाठी मी हे औषध घेऊन आलो. पुढे आपण थोडी चर्चा करूया. ती आहे आज आपण सगळ्यात पहिले जिथे गेलो, अग्नितीर्थ, त्याच्याशी संबंधित. सो युद्ध समाप्त झालं आणि रावणाला मारलं. मग तेव्हा श्रीरामचंद्र हनुमानजींना म्हणतात, तुम्ही आतमध्ये सीतादेवी होती, त्या सीतादेवींना जाऊन ही शुभ बातमी सांगा. हनुमानजींना का निवडतात? कारण हनुमानजी आणि सीतादेवींचं पूर्वीचं नातं आहे. अनोळखी व्यक्तीने आपण संदेश नाही देऊ शकत. तर सीतादेवी हनुमानजींना ओळखतात, तर म्हणून हनुमानजींना पाठवतात. आणि हनुमानजी खूप आतुरतेने आतमध्ये जातात. तर त्यांना रस्ता पण माहिती आहे कुठे अशोक वाटिका. आणि तिथे बिचारी सीतादेवी अजूनही रडत बसलेले असतात. हनुमानजी तिथे जातात, त्यांना नमस्कार करतात आणि बाजूला उभे राहतात, काही बोलत नाहीत. मग तेव्हा सीतादेवी त्यांना सांगतात की तुझ्याकडे काहीतरी चांगली बातमी आहे वाटतं, म्हणून तू आलास. आणि आधी जेव्हा हनुमानजी आले होते तेव्हा लपत लपत फांद्यांच्या पाठीमागे लपले होते. आता हनुमानजी सरळ आले आणि त्याच्या शेजारी उभे, हात धरून, हात जोडून. मग सीतादेवी म्हणत, काय बातमी आहे तुझ्याकडे? ते म्हणाले, युद्ध समाप्त झालं. ॲक्च्युली जेव्हा सुरुवातीला राम, लक्ष्मण आणि ही पूर्ण सेना जेव्हा लंकेमध्ये पोचली, तो पूल बांधला आणि पूल क्रॉस करून, तर पूल किती रुंद होता? 80 मील रुंद आणि 800 मील लांब. आणि हा 80 मील रुंद आणि 800 मील पूल 5 दिवसात बांधला. मी मुंबईला राहतो, आमच्या मंदिरासमोर काम चालू आहे. 8 महिने झाले अजून ते काम चालू आहे. आणि आमच्याकडे सगळ्या मशीन आहेत. मुंबईमध्ये जर मशीन नसल्या तर अजून कुठे असते? तेव्हा मी विचार करत होतो की या वानरांनी एकत्र येऊन इतकं सुंदर पूल बांधला. आणि आपल्याला आता आधुनिक काळामध्ये पूल बांधायचा असेल, रस्ता बांधायचा असेल, तर त्यासाठी एवढा वेळ लागतो. तर जेव्हा हे सर्व वानर आहेत, ॲक्च्युली ही काय म्हणणार त्यांना, वानर कधी काही चांगलं काम नाही, विध्वंस करतात. जिथे पोचले तिथे काहीतरी नाश करतात. अशा या अमर्यादित संख्येच्या हिंसक नाही, विध्वंसक प्राण्यांना एकत्र येऊन काहीतरी चांगलं घडवून आणणं हे ॲक्च्युली किती अशक्य काम आहे. पण फक्त त्या सर्व विध्वंसक वानरांना जोडण्यासाठी एकच धागा होता. ते सगळे जे काही करत होते ते रामचंद्रांच्या प्रसन्नतेसाठी करत होते. तर एवढ्या या काही कधी आयुष्यात कधी चांगलं काम केलं नसेल, पण त्या सगळ्या प्राण्यांना एकत्र आणण्यासाठी एक धागा गरजेचा आहे. तो आहे की आपल्या सर्वांना मिळून रामचंद्रांसाठी करायचं आहे. श्री प्रभुपाद नेहमी सर्व भक्तांना उद्देशून म्हणायचे की तुम्ही पण एका अर्थाने हिप्पी लोक जे होते सुरुवातीला जे प्रभुपादाच्या सेवेत आले, त्या परिवाराला त्यागून, शिक्षण त्यागून, अनेक चुकीच्या सवयींना आहारी गेले होते. तर प्रभुपाद एकदा म्हणत होते की तुम्ही पण त्या वानरांसारखेच होते, पण तुम्हाला सर्वांना मी एकत्र केलं आणि तुम्हाला सर्वांना सांगितलं की आपल्याला सर्वांना मिळून श्रीकृष्णांसाठी काहीतरी चांगलं काहीतरी करायचं आहे. आणि त्या भावनेने तुम्ही सगळे बांधले गेले आणि तिथून आपल्या संस्थेचा एक नवनिर्माण सुरू झाला. म्हणून तर अशा प्रकारे तो पूल बांधला, युद्ध झालं. सीतादेवींना ती सगळी खबर दिली. ते सांगत होतं पहिल्या दिवशी जेव्हा युद्ध सुरू होत होतं तेव्हा रावणापर्यंत जेव्हा ती खबर गेली तेव्हा त्यांनी काय केलं, रावणाने त्याच्याकडे 2 गुप्तचर होते, शुक आणि शारण. त्या शुक आणि शारणला रावणाने त्या सैन्यात पाठवलं आणि म्हणाले बघ काय चाललंय, किती सेना आहे, किती शक्ती आहे, त्यांचं मनोबळ किती आहे. ते शुक आणि शारण जेव्हा फिरत होते विभीषणाने ओळखलं त्यांना. ओळखीच तर विभीषणाने सांगितलं की हे आपल्यातले वानर नाही, हे वानर वेशात
राक्षस आहे. तर सर्व वानरांना तर एक काहीतरी पाहिजेच ना, दोघांना पकडलं आणि त्याला बेदम मारलं आणि ते ओळख सोडा सोडा वाचवा वाचवा. रामचंद्रांपर्यंत तो आवाज गेला. रामचंद्र आले. तर का मारताय तुम्ही या वानरांना? हे वानर नाही आहे, तुम्ही राक्षस आहे, हे गुप्तचर इथे आले. रामचंद्र म्हणाले त्यांची काय चूक आहे? त्यांना रावणाने पाठवलंय तर ते त्यांच्या मालकांची सेवा करतात, त्यांना मारून काय होणार आहे? तर विभीषणानं सांगितलं त्यांनी जर काही प्रश्न विचारले तर जी काही माहिती ते विचारताय ती सर्व काही सांग आणि त्यांना सोडून द्या. असे सर्व वानरांना त्या पकडले होते आणि पहिल्यांदा चान्स मिळाला होता तर तो सगळं सोडायला लागला त्यांना. आणि ते शुक आणि सारणी गेले आणि शुक आणि सारणी रावणाला म्हणतात आम्हाला इतकं वाईट मारलं की आमचा मृत्यू होणार होता, पण रामचंद्र तिथे आले आणि रामचंद्रांमुळे आम्ही जिवंत आहोत. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे सर्व वानर इतके उत्साही आहेत आणि इतके ते एकजूट आहेत आणि सगळ्यांना फक्त एकच इच्छा आहे. आम्ही दोघं जेव्हा तिथे होतो तेव्हा एकच आवाज ऐकलं होतं, रावणाला मारायचंय, रावणाला मारायचंय, रावणाला मारायचंय. हे आपल्याला सांगताय की एकच आवाज आहे त्या सर्व रावणाला मारायचंय. तर म्हणतात किती असतील वानर? तर म्हणतात एक रामायणाच्या दुसऱ्या कॉमेंट्रीमध्ये मी वाचलं होतं की जेव्हा हे सगळे वानर तिथे पोहोचले तेव्हा रावणाने महलाच्या बाहेर जेव्हा बघितलं तेव्हा एका मनुष्य आकृती दिसली. त्याचं एक गोलाकार डोकं, सावली असते एका मनुष्याची तेव्हा एक्झॅक्टली आकार नाही दिसत, म्हणजे आकार असा रफ तसं. एक समोर डोकं होतं आणि असे 2 हात होते असे लांब आणि मागे असं पूर्ण शरीर होतं. तर त्या डोक्याच्या भागामध्ये राम आणि लक्ष्मण उभे होते सुग्रीवासह. आणि इथे अजून 2 महत्त्वाचे जे वानर होते ते होते आणि सोबत सैन्य पण होतं. आणि मागे जे ते शरीर आहे, पाय वगैरे असं सगळं जे पोट वगैरे ते कुठपर्यंत जातो दिसतच नव्हतं रावणाला. तर ते शुक आणि सारण म्हणतात की हा एवढा जो लांब आणि एवढा रुंद जो ब्रिज बांधलाय त्या ब्रिजवर 1 इंच जागा नाही आहे उभं राहायला, सगळे वानरच आहेत. तर सुग्रीवाने पूर्ण पृथ्वीच्या वानरांना सांगितलंय सर आपल्याला सेवा आहे. तर सगळे सेवा सोडून इथे आलेत लोक. आणि मी बघितलं तो पूल संपतोय रामेश्वरमच्या तिकडे, तिथे पण बरेच लोक लाईनीत उभे आहेत की तुम्ही थोडे पुढे सरका मग आम्ही पण येतो. आणि आम्ही तर हे पण बघितलं की काही वानर जे त्या पुलावर उभे आहेत ते अधूनमधून जेव्हा थकतात तेव्हा थोडे पाण्यात उडी मारतात, थोडे फ्रेश होतात आणि परत येतात. थकले समजा उन्हात तर लगेच स्नान करून तिथल्या तिथे त्यांना कपडे वगैरे बदलायची गरज नव्हती. 2 सेकंदामध्ये फ्रेश व्हायचे आणि परत तिथे फ्रेश होऊन व्हायचे, रावणाला मारायचं. कधी कधी बघितलं मॉब सायकोलॉजी असते. असे 100-200 लोक एकत्र झाले, त्यांना काही जास्ती काही माहिती नसतं पण आवाजाचा खूप जल्लोष खूप असतो. तशी तिथे ती मॉब सायकोलॉजी तयार झाली होती. आणि हे सगळे रावणाला सांगतात रावण तुम्ही म्हणजे शुभचिंतक, माझे गुप्तचर की माझे दुश्मन, म्हणजे शत्रू काय सांगताय मला हे सांगा की त्यांचा वीकनेस काय आहे. त्यामुळे त्यांचा वीकनेस काहीच नाही आहे, एकच आहे की त्या सर्वांचा फक्त एकच ध्येय आहे, रामचंद्रांची सेवा करायची. ते कसं रामचंद्र त्यांच्याकडून करून घेते ते रामचंद्रांनाच विचारायला पाहिजे, पण चालू आहे असं काहीतरी. तर रावणाला जेव्हा हे ऐकू आलं तर रावण म्हणाला मी पण बघतो की काय चाललंय म्हणून. तर रावण त्याच्या महलाच्या एका बाल्कनीमध्ये आला. तर पहिल्यांदा रावण हा रामचंद्रांच्या समक्ष आला. आतापर्यंत रामाने फक्त ऐकलं होतं रावण म्हणून आणि रावणाने पण ऐकलं होतं राम म्हणून. तर बाल्कनीमध्ये जेव्हा आला तेव्हा वरून निरीक्षण करत होतं की किती आहे, तेव्हा त्यांनी बघितलं मनुष्य आकृतीचं डोकं, हात आणि असं मापत. पहिल्यांदा रामचंद्रांनी रावणाला बघितलं आणि रामाच्या शेजारी तेव्हा सुग्रीव होता, सेनापती. सुग्रीवाला काय झालं माहिती नाही, सुग्रीवाने उडी मारली आणि त्या रावणाच्या बाल्कनीमध्ये शेजारी आणि रावणाला मारायला लागला. तर रावणाला पण कळलं नाही की हे काय. तर अचानक काही दिवस झालं रावण त्याला मारायला लागला, हा त्याला मारतोय. दोघांनी एकमेकांना खूप कुस्ती केली, खूप मारलं. कधी जमिनीवर गोलाकार कोलांटी उडी मारतायत, एकमेकांना मारतात असं वाटलं. तर वर्णन करतात वाल्मिकी ऋषी 2 वृक्ष असतील आणि त्यांनी समजा एकमेकांमध्ये त्या फांद्या अशा गुंजल्या आहेत, ते कसं दिसेल म्हणतात याचा हात आणि त्याची मान आणि त्याची मान आणि याचा हात असं सगळं ते गुंजलेलं होतं. शेवटी एक अशी परिस्थिती आली, सुग्रीवाला कळलं की शक्तीच्या स्तरावर आम्ही दोघं समान आहोत, पण याच्याकडे मायावी शक्ती आहे, ती नाही आहे माझ्याकडे. आणि जर एका हद्दी पलीकडे मी याला मारलं तर हा मायावी शक्ती वापरेल आणि काहीतरी होऊ शकतं. तर लगेच सुग्रीवाने मग परत तिथून उडी मारली
रावणाला खूप मारलं त्याने, उडी मारली, परत रामचंद्रांच्या शेजारी आला. तेव्हा रामचंद्रांचा चेहरा गहिवरलेला होता. तेव्हा रामचंद्र नसत नव्हते. तेव्हा रामचंद्र म्हणाले, कशी तू असं कसं काय करू शकतोस? इतका बेजबाबदारपणे कसं काय तू वागू शकतोस? तर सुग्रीवाला कळलं. तर सुग्रीव म्हणतो, मला वाटलं की तुम्ही मला वाहवा कराल की मी म्हणजे राहावलं नाही गेलं आणि जाऊन देऊन आलो एक दोन त्याला. आपल्याला पण म्हणायला असं वाटलं ना. रामचंद्र म्हणाले, पण तू बेजबाबदार वागलास. जर तू तिथे गेलास आणि तिथे जर तुला कुठल्या छळ कपटाने, तो तर छळ करणारच आहे. जर त्यांनी तुला मारलं असतं, त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या वानरांचं नेतृत्व तू करणारच. तू पुढे काय झालं असतं? आणि पुढे जर हे सगळे वानर विखुरले असते तर त्याच्यानंतर सीतादेवींना कोणी वाचवलं असतं? आज मला वचन दे, बेजबाबदारपणे तू काही वागणार नाहीस म्हणून. मग तेव्हा सुग्रीवाला त्याचं जे स्थान आहे ते किती मोठं स्थान आहे. श्री रामचंद्रांचं कार्य करण्यासाठी तो प्रतिनिधी आहे, तो सुग्रीव नाही आहे. जेव्हापर्यंत आपण आपली ओळख एकटी बघतो, वेगळी बघतो, तेव्हापर्यंत आपण काही करू शकतो. माझ्या मनात असं विचार तर मी असं बोललो, मी असं वागलो. पण जेव्हा आपल्याला लक्षात येतं आपल्यावर रामचंद्रांच्या प्रतिनिधित्वाचं भार आहे, आपल्यावर ती खूप मोठी जबाबदारी आहे, तेव्हा पण आपल्याला लक्षात येतं आपण मनात आलं तसं नाही वागू शकत, आपण मनात आलं तसं नाही बोलू शकत. आपल्याला असं बोलायला लागेल ज्याप्रमाणे रामचंद्रांना बेजबाबदारपणा वागणार नव्हतं, तशा प्रकारे रामचंद्राने त्याला दम दिला, याच्या पुढे बेजबाबदारपणे वागायचं नाही. मग युद्ध समाप्त झालं. युद्धानंतर हनुमानजी आता सीतादेवींकडे गेले आणि म्हणाले की युद्ध समाप्त झालं, असं झालं. तर सीतादेवी म्हणाले, मी ही बातमी तू मला जी आणून देतोयस त्याच्याने मला श्वास आला. माझ्याकडे तुला द्यायला काहीतरी आता मी शोधते काय आहे. आजूबाजूला शोधत त्यांच्याकडे काहीच नाही. तर म्हणाले, मी फक्त माझ्या हृदयापासून अंतःकरणपूर्वक तुला कृतज्ञता अर्पण करू शकते. हनुमानजी म्हणाले, तुमच्याकडून जे काही मिळालं ते मौल्यवानच आहे. मला काही वस्तूची इच्छा नव्हती, पण तुमच्यापर्यंत ही शुभ आणि आनंदी बातमी पोहोचवण्याचा मला एक चान्स मिळाला, मला संधी मिळाली, हेच माझं सौभाग्य म्हणून. तेव्हापर्यंत राजा कोण आहे आता लंकेचा? विभीषण. काल त्याचा आपण अभिषेक ऐकला. तर मग रामचंद्राने तिथे विभीषणाला सांगितलं की तुम्ही राजे आहात ना, तर हे तुमचे मालमत्ता आहे, तर तुम्ही जाऊन आता सीतादेवींना सांगा की रामचंद्रांची इच्छा आहे की भेटायला या तुम्ही म्हणून. रामचंद्र नाही गेले, रामचंद्रांनी रणांगणामध्ये. विभीषणाला पण एक संधी मिळाली सीतादेवींचं दर्शन घेण्यासाठी. विभीषण गेले आणि म्हणाले, रामचंद्रांनी एक इच्छा व्यक्त केली की तुम्ही त्यांना भेटायला या आणि त्वरित या, लवकरात लवकर या म्हणून. तर सीतादेवी विभीषणाला म्हणतात, माझी अशी इच्छा होती की मी त्यांना मागच्या वेळेस जेव्हा भेटली होती तेव्हा थोडं मी अलंकार होते, थोडे दागिने वगैरे फुलांचे का होईना पण थोडी मी सुंदर होते. आता गेल्या 10 महिन्यांपासून इथे मी या रावणाच्या अधीन आहे, तर मला थोडं तरी स्वतःला सजवू द्या, मला थोडं फुलं वगैरे, थोडे वेणी वगैरे काहीतरी करू द्या. तर विभीषण त्यांना म्हणतात, माझं जर ऐकलं तर रामचंद्र मला म्हणाले की त्वरित त्यांना बोलवा. तर माझं जर तुम्ही ऐकलं तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही नका करू, शृंगार नका करू, रामचंद्र त्वरित बोलवतात तुम्हाला. तर सीतादेवीला प्रश्न पडला, मी त्यांना एवढ्या दिवसांनी भेटते आणि मी यांना म्हणते, तर हे मला म्हणतात की नाही ते लवकर बोलवतात, ते लवकर झालं. तर बघा ठीक आहे. आता राजा गेला आहे बोलवायला, तर राजाने पालखी पाठवली, विभीषणाने पालखी पाठवली. तर सीतादेवी पालखीमध्ये बसून पण जसे होते तसे थोडंसं काही आवरलं असेल आणि आले. आता इथे खबर लागली की सीतादेवी बाहेर येत आहे. त्याच्यातून किती वानरांनी सीतादेवींना बघितलं. तर माहिती आहे कधी कोणी सेलिब्रिटी येतात तेव्हा असे तिथे साधारण लोक सगळे असे पुढे पुढे असतात बघायला, फोटो काढायला. तसे हे सगळे बिचारे वानर लोक होते. ते म्हणतात, आम्ही त्यांच्यासाठी जीव की प्राण एक केला. ते कोण बघू, आम्ही फक्त ऐकलं सीता सीता सीता. तर तिथे सगळा घोळका तयार झाला आणि ती पालखी अशी आली आणि हे सगळे जे वानर आहेत त्याचे पुढे जाते, मागे हो, चल मागे हो, आम्हाला बघायचं आम्हाला बघायचं. आणि त्या अशा त्या गमतीच्या वातावरणामध्ये काही जे बलवान वानर होते ते म्हणाले, ते मागे हो. ते स्वतः ते पुढे होते, त्यांना मग सीतादेवीचं दर्शन घ्यायचं होतं, सगळ्यांना मागे ढकलत होते. रामचंद्रांना ते सगळं बघून आवडलं नाही. रामचंद्र म्हणाले, तुम्ही या सगळ्या वानरांना का थांबवताय? त्यांना जर सीतादेवीचं दर्शन घ्यायचं आहे
ते का थांबवत आहे? तर म्हणतात सीतादेवी त्यांच्यासाठी परस्त्री नाही आहे, तर म्हणून त्यांना दर्शन घेऊ द्या, त्यांना थांबवू नका. तर सगळे वानर आता बघतात आणि तेव्हा रामचंद्र एकदम गंभीर चेहरा होता आणि रामचंद्र गंभीर चेहऱ्याने विभीषणाला विचारले, सीता पालखीमध्ये बसून का आली? सीता चालत का नाही आली? ॲक्च्युली पालखी कोणी दिली होती? विभीषणाने दिली होती. पण विभीषणाला जेव्हा विचारलं तेव्हा विभीषण पण गार पडले. हा काय प्रश्न आहे की पालखीमध्ये का आले म्हणून? मग सीतादेवींनी जेव्हा हे ऐकलं तर सीतादेवी लगेच पालखीतून बाहेर आल्या आणि सीतादेवींनी पहिल्यांदा 10 महिन्यांनी ज्यांचं ते नामस्मरण सतत करत होते त्यांचा चेहरा बघितला. म्हणतात कमळ आहे, कमळावर जेव्हा सूर्यकिरण जेव्हा पडतात तेव्हा तो कसा फुलतो, तसा सीतादेवींचा चेहरा रामचंद्रांच्या, सूर्यवंशातले रामचंद्र, तर सूर्याची तुलना रामचंद्रांच्या चेहऱ्याशी केली आहे आणि सीतादेवींच्या चेहऱ्याची तुलना केली एका कमळाच्या फुलाशी. तो लगेच तिथे चेहरा तो फुलला, तो उमलला, तो फुल. सीतादेवी इतक्या आनंदात आहेत आणि रामचंद्रांकडे बघतायत, पण रामचंद्र सीतादेवींकडे बघतच नाही. रामचंद्रांची नजर खाली आहे आणि सीतादेवी त्यांचं स्वागत करण्यासाठी असे हात जोडून, म्हणजे की आता माझ्याकडे बघतील आणि मी माझा आनंद जो आहे तो व्यक्त करीन, पण रामचंद्र खालीच बघत होते. तर सीतादेवींना लक्षात नाही आलं. आधी बोलले की तुम्ही लवकर या, त्याच्यानंतर बोलले की तुम्ही पालखीमधून कशासाठी आले, आणि आता माझ्याकडे बघत पण नाही आहे. तर त्यांना एक जाणीव झाली की काहीतरी आता होणार आहे म्हणून. मग रामचंद्र म्हणाले, मी इक्ष्वाकू राजाच्या कुळातला आहे. मी रावणाला मारलं कारण देवतांनी मला विनंती केली होती आणि मी जर इक्ष्वाकू कुळातला आहे तर धर्माचं पालन करणं, अर्थात माझ्या पत्नीच्या सुरक्षिततेचा भार कोणावर आहे? माझ्यावर आहे. या 2 गोष्टींसाठी मी रावणाला मारलं आणि आमच्या कुळामध्ये आम्ही कुठल्या गोष्टीप्रती आसक्त नसतो, त्याच्यामुळे मला तुझ्याप्रती आसक्ती नाही आहे असा कधीही विचार करू नको. तुझ्यासाठी मी रावणाला मारलं, माझ्या कुळाचा एक मान सन्मान आहे त्याच्यासाठी मी हे युद्ध केलं आणि देवतांनी मला विनंती केली होती म्हणून मी रावणाला मारलं. हे जेव्हा सीतादेवींनी ऐकलं तेव्हा मी म्हणाले, तू मुक्त आहेस, तुला मी बंदिस्त होतीस, तुला मी मुक्त केले. तू भरताकडे जाऊ शकतेस, तू लक्ष्मणाकडे जाऊ शकतेस, तू विभीषणाकडे पण जाऊ शकतेस किंवा तू सुग्रीवाकडे पण जाऊ शकतेस. तुला काही बंधनं नाही आहे, तुला मी मुक्त केलं. हे जेव्हा शब्द सीतादेवींनी ऐकले त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा व्हायला लागल्या आणि सीतादेवी म्हणाल्या, मला विचार करतोय हे असं का बोलतायत, माझ्याकडून काय चूक झाली? आणि मग रामचंद्रांनी पुन्हा एकदा हे सगळं खाली बघून बोलतात, त्यांच्याकडे बघून नाही बोलत. त्याचं कारण काय आपण नंतर चर्चा करू. नंतर म्हणाले, कोणी दुसराच व्यक्ती असेल, पती असेल, ज्याची पत्नी 10 महिने दुसऱ्या एका पुरुषाकडे राहिली आणि त्या पुरुषाने तिला स्पर्श केलाय हे माहिती असताना त्या पत्नीला पुन्हा एकदा स्वीकार करेल. आता सीतादेवींना लक्षात आलं की हे सगळं कुठून आलंय. कोणी कान नाही भरले, कोणी चुकीची माहिती नाही दिली. रामचंद्रांनी तो विषय काढला की रावणाने मला स्पर्श केला होता की सीतादेवी जोरजोरात रडू लागल्याने म्हणाले, अहो त्यांनी मला अपहरण केलं होतं, त्यांनी मला जबरदस्ती केली होती, मी स्वेच्छेने त्याच्यासोबत नाही गेली, त्यांनी माझा हात धरला, त्यांनी मला उचलला, मी किंचाळत होती, मला ते जबरदस्ती त्याच्या विमानावर टाकून मला नेलं. आणि मी तुम्हाला एक आश्वासन देते, एवढ्या महिन्यांमध्ये माझ्या मनात एकदा पण तुम्हाला सोडून दुसरा कोणा व्यक्तीचा विचार नाही आला. रामचंद्र काहीच बोलत नाही, रामचंद्र खालीच बघते. तर सीतादेवीला लक्षात आलं हे थोडंसं दुसरीकडेच चाललं. सीतादेवीने लक्ष्मणाकडे बघितलं आणि म्हणाले, ठीक आहे, जर यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे, तर मी अग्नीमध्ये प्रवेश करायला तयार आहे. लक्ष्मणावर आला आहे, म्हणतात लक्ष्मण इथे तू एक आग पेटव आणि त्याच्यामध्ये मला प्रवेश करायचा आहे. आता लक्ष्मण टेन्शनमध्ये आला. लक्ष्मणने रामचंद्रांकडे बघितलं, रामचंद्रांना लक्षात आलं की त्यांनी सीतादेवींनी लक्ष्मणाला आदेश दिला की तू आता आग लाव म्हणून. तर रामचंद्रांकडे बघितलं आणि लक्ष्मण म्हणतात, दादा तू काय करतोय हे सगळं, याचं काय कारण आहे? आणि रामचंद्रांनी म्हटलं, माझी पण इच्छा आहे की आज आग लागायला पाहिजे. झालं, आईने सांगितलं की आग लाव आणि रामचंद्र म्हणतात की हो माझी पण एक इच्छा आहे.
तर असे हात असे थरथर कापत होते लक्ष्मणाचे. त्यांच्या मनात 2 मिनिटामध्ये आनंदाचं वातावरण होतं. हे सगळं युद्ध जिंकले, सगळे वानर पण मला बघायचं सगळं वेगळंच वातावरण होतं. आणि एकदम असं तो गंभीर झालं वातावरण. लक्ष्मणाने सगळे लाकूड वगैरे जमा केलं, आग लावली. सीतादेवींनी काय केलं असेल? सीतादेवींनी त्या परिस्थितीमध्ये रामचंद्रांना 3 वेळा प्रदक्षिणा घातली. त्यांचं पतिव्रता थांबलं नाही. त्या परिस्थितीत पण सीतादेवींनी त्यांना प्रदक्षिणा घातली. त्याच्यानंतर त्या अग्नीला प्रदक्षिणा घातली. म्हणजे त्या रामचंद्रांना अजूनही ते आदरपूर्वक बघतायत आणि त्या अग्नीला पण पवित्र म्हणून बघतायत. आणि म्हणून प्रदक्षिणा करून मग त्याच्यामध्ये त्यांनी उडी मारली. म्हणतात ती अग्नी इतकी ज्वलित होती, त्याच्या ज्वाळा तेवढ्या उंच होत्या. सीतादेवींनी जेव्हा त्याच्यात प्रवेश केला तेव्हा सीतादेवी अदृश्य झाल्या. त्या ज्वाळा इतक्या मोठ्या मोठ्या होत्या. एवढी ती अग्नी पेटली. आणि हे सगळे वानर जोरजोरात रडू लागले आणि जोरजोरात ओरडू लागले, हाय 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 म्हणून. आणि कोणीतरी बाजूच्या नजरेने रामचंद्रांकडे बघितलं. रामचंद्रांच्या डोळ्यातून पण अश्रू वाहू लागले. तर कोणालाच कळले ना की रामचंद्रांना पण जर त्रास झाला या गोष्टीचा, रामचंद्रांच्या डोळ्यातून पण जर अश्रू वाहत आहे, तर रामचंद्रांनी हे केलं कशासाठी मग? पण त्याचा उलगडा कसा झाला? काही वेळाने झाला. काही वेळाने अग्निदेव तिथून त्या आगीतून प्रकट झाले आणि सीतादेवी पण सोबत होते. आणि तेव्हा अग्निदेवाने म्हणाले की पूर्णपणे परीक्षा झालेली आहे सीतादेवीची. सीतादेवी पूर्णपणे शुद्ध आहे, पूर्णपणे पतिव्रता आहे. एकही क्षण त्यांच्या मनातही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचा एक स्पर्श पण नाही झाला, विचार पण नाही झाला. याची ग्वाही मी तुम्हाला देतो म्हणून. आणि तेव्हा रामचंद्रांनी सीतादेवींना स्वीकार केले. आणि तेव्हा मग रामचंद्रांनी सगळ्यांसमोर, वानरांसमोर, लक्ष्मणासमोर बोलले, तुम्हाला सर्वांना विचार मनात आला असेल की मी इतका कठोरपणे कसं काय वागलो, तर त्याचं कारण सांगतो. म्हणाले, मला माहिती आहे की सीतादेवींचं माझ्यावर किती प्रेम आहे. माझ्या मनात अजिबात किंतु परंतु नव्हतं. पण जेव्हा सीतादेवींना विभीषणाने आतमधून बाहेर काढलं, आणले बाहेर, आणि जेव्हा मी त्यांना स्वीकार करीन माझी पत्नी आहे म्हणून, लोक नंतर म्हणू शकतात, भविष्यातले लोक म्हणतील की रामचंद्रांना सीतादेवींप्रती शारीरिक आकर्षण होतं, म्हणून सीतादेवी कसे आहेत, काय आहेत त्यांची परीक्षा न घेता त्यांना स्वीकार केला. आणि राजा कधी पण निष्कलंक पाहिजे. जेव्हा राजा निष्कलंक असतो तेव्हा खालची प्रजा पण निष्कलंक असते. राजाला जर एकदा संशय आला, राजावर जर एकदा संशय आला, तर मग खालच्या प्रजेला बांध राहत नाही. तर कारण मी आदर्श राजा आहे, त्याच्यामुळे मला ते श्रेष्ठ स्थान ठेवण्यासाठी स्वतः मी निष्कलंक आहे हे स्थापित करण्यासाठी तुला त्या परीक्षेतून घालायला लावलं, तर मला माफ कर. पण एक गोष्ट झाली त्याच्यामध्ये, तू निष्कलंक आहेस आणि तुझ्या मनामध्ये कधीही काही प्रदूषण नाही झालं याची ग्वाही कोणी दिली? मी नाही दिली, नवऱ्याने नाही दिली, अग्नीने दिली. याच्या पुढे कोण सीतादेवींबद्दल वाईट बोलू शकतं? तर तुझा जो निष्कलंक अंतःकरण आहे ते केवळ माझ्या शब्दांमुळे स्थापित नाही व्हायला पाहिजे, तर अग्नीमुळे स्थापित व्हायला पाहिजे. याच्या पुढे कोणी तुझ्याकडे कधी बोट नाही दाखवू शकत. तुझं स्थान पवित्र आहे, तुझं स्थान उच्च व्हावं यासाठी मी हे सगळं केलं. पण त्याचं प्रूफ काय, त्याचा पुरावा काय? जेव्हा त्यांनी अग्नीमध्ये प्रवेश केला तेव्हा रामचंद्रांच्या स्वतःच्या डोळ्यातून पण अश्रू आले. तर आता तो प्रश्न येतो जे मी तुम्हाला म्हटलं होतं की नंतर मी सांगेन, की हे सगळं कठोर वचन बोलताना रामचंद्र खाली का बघत होतो? जेव्हा आपण मनातलं काही बोलत असतो ना, तेव्हा आपण कधी कधी व्यक्तीकडे बघून बोलू शकतो. पण जेव्हा आपण दुसरं काही बोलत असू, थोडं मॅनिप्युलेशन करत असतो, आपण काहीतरी दुसरंच बोलत असतो, आपल्या मनात काहीतरी वेगळं आणि दुसरंच काहीतरी बोलतो, ॲक्च्युली आपण व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये डोळे घालून बोलू नाही शकतो. एक जो सज्जन व्यक्ती आहे तो डोळे घालून बोलतो, त्याला मग इकडे तिकडे बरोबर बोलतो. माझा एक मित्र आहे, त्याचे वडील तिकीट चेकर होते रेल्वेमध्ये. तर एकदा जस्ट त्याला मी विचारलं की कसं काय ओळखतात ते, तर म्हणतात त्यांना शिकवलं होतं ट्रेनिंगच्या वेळेस, ते लोक जेव्हा येत असतात ना असे प्लॅटफॉर्मवरून प्रवास करून, तर ते सगळ्यांच्या डोळ्यांकडे बघत असतात. तर म्हणतात जसा तो प्रवासी जर त्याने तिकीट घेतलं नसेल, तो बघतो की इथे तिकीट चेकर उभा आहे, त्याचे डोळे हालतात, तो सरळ नाही बघू शकत. मग तो असं थोडं तो
चेंज होतो. त्यामुळे जसे कोणाचे डोळे चेंज झाले ते बरोबर त्याला पकडतात. आणि ज्याच्याकडे तिकीट असतं ना, तो जेव्हा तिकीट चेकरला बघतो त्याला काही फरक नाही पडतो, सरळ जातो. तर डोळ्यांमध्ये लगेच कळतं. तर रामचंद्र किती सज्जन विचार करा, रामचंद्रांना ते बोलावल्याने गेलं होतं, म्हणून रामचंद्र खाली बघून बोलत होते. तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, आपण काल चर्चा करत होतो, दक्षिण भारत यात्रेमध्ये मदुराईपर्यंत आले होते. आणि मदुराईला जेव्हा आले तेव्हा मदुराईमध्ये एक ब्राह्मण भेटले तर त्या ब्राह्मणाचं नाव होतं रामदास विप्र. त्या रामदास विप्रने श्री चैतन्य महाप्रभूंना प्रसादासाठी बोलवलं. आणि श्री चैतन्य महाप्रभू कृतमाला नदी मदुराईच्या शेजारी, आज त्याला हे लोक वैगई नदी म्हणतात, तर त्या कृतमाला नदीमध्ये स्नान केलं दुपारी. आणि दुपारचं स्नान केल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या घरी भोजनाला 12 वगैरे वाजता पोहोचले. बघितलं तर तो बिचारा ब्राह्मण आहे, त्याने स्वयंपाक केलाच नव्हता आणि तो असा कोपऱ्याचा खिन्न अवस्थेमध्ये बसला होता. तर थोडे 2-3 मिनिटं थांबले श्री चैतन्य महाप्रभू आणि नंतर त्याला विचारलं, अरे तू बघा दुपारी जेवायला बोलवलंस आणि प्रसादाची काय मला आयोजन केलं दिसत नाही आहे, काय बरं कारण याचं? तो म्हणाला, काय सांगू तुम्हाला, सीतादेवींना अपहरण केलंय आणि सीतादेवींना अपहरण केलंय, मला ते बरं नाही वाटत आहे. हा क्रूर रावण याने सीतादेवींचं अपहरण केलं तरी कसं? आणि मला माझी भूकच मेली आहे सगळी. आणि मी विचार करतोय की आता काय करायचं, सीतादेवींना आपण कसं वाचवू शकतो. ही कधीची गोष्ट सांगतोय ना, ते 500 वर्षाआधी. 500 वर्षाआधी हा ब्राह्मण श्री चैतन्य महाप्रभूंना सांगतोय, सीतादेवींचं अपहरण झालंय, मला काही खावंसंच वाटत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंना एक लक्षात आलं, श्री चैतन्य महाप्रभू परमेश्वर परमात्मा आहे, परमात्म्याशी आपण खोटं नाही बोलू शकत. तर परमात्म्याशी ते बोलताय की श्री सीतादेवींचं कारण अपहरण झालं आहे, तर माझी भूक मेली आहे, मला काही खावंसं नाही वाटत आहे, म्हणून मी स्वयंपाकच नाही केला. श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं की हा खरं बोलतोय, हा ॲक्च्युली त्या रामायण पुस्तकाला वाचत नाही, हा त्या रामायण पुस्तकामध्ये इतका शिरला आहे की रामायणाच्या त्या कथेमध्ये हा गुंतला आहे आणि याला खरोखर वाटतंय आत्ता सीतादेवींचं अपहरण झालंय. तर श्री चैतन्य महाप्रभू त्याला म्हणताय, तू थोडासा याच्यावर विचार कर की सीतादेवी हे रामचंद्रांची पत्नी आहेत, त्यांच्या अंतरंग शक्ती आहेत, त्या किती पवित्र आहेत. आणि अशा पवित्र व्यक्तीला रावणासारखा दुष्ट व्यक्ती स्पर्श करणं तर खूप दूरची गोष्ट आहे, बघू पण नाही शकत. दुष्ट व्यक्तींना पवित्र लोक दिसतही नाही, स्पर्श तर करूच नाही शकत. त्यामुळे याच्यावर थोडासा विचार कर. तुम्हाला बरोबर आहे तुमचं म्हणणं, एका दृष्टीने तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. मग परत श्री चैतन्य महाप्रभू वाट बघतात. 3 वाजले दुपारचे, अजूनही यांनी काही स्वयंपाक नाही केला. परत श्री चैतन्य महाप्रभू एक आश्वासन दिलं की अरे तू बघू पण नाही शकत, तर स्पर्श काय करणार आहे, अपहरण काय करणार आहे. पण तरी पण हा स्वयंपाक नाही करत आहे. परत थोडीशी वाट बघितली, म्हणाले तू काही विचार केलास का स्वयंपाक करण्याबद्दल? तो म्हणाला नाही, लक्ष्मण गेलाय जंगलामध्ये कंदमूळ आणायला, तो जसं काही कंदमूळ घेऊन येईल मग बघतो थोडंसं काहीतरी बनवेल तुमच्यासाठी. तर त्याच्यातून तो बाहेर आला की सीतादेवींचं अपहरण झालंय, पण कंदमूळ आणायला लक्ष्मण गेलाय, तो घेऊन काहीतरी येईल म्हणून. मग काही काळाने त्यांनी काहीतरी छोटासा काहीतरी सिंपल असा स्वयंपाक केला. श्री चैतन्य महाप्रभूंनी अजिबात काही तक्रार न करता तो जो लहानसा जो काही स्वयंपाक केला होता, जे काही कृष्णदास कविराज गोस्वामींनी वर्णन केले त्यानुसार काही जास्ती काही स्वयंपाक नव्हता केला, थोडंसंच काहीतरी केलं होतं नावासाठी. ते महाप्रभूंनी ग्रहण केलं आणि महाप्रभूंनी लक्षात आलं या व्यक्तीची चेतना खूप वेगळी आहे. मग महाप्रभू संकीर्तन करत करत रामेश्वरमला पोचले. आणि जसं मी सुरुवातीला बोललो, आधी आपण आता दुपारी जाणार दरभाषेला तिरुपलानी. तिरुपलानी या शब्दाचा अर्थ, तिरू म्हणजे दक्षिण भारतामध्ये तिरू म्हणजे मोठे, तिरू अनंतपुरम. तिथे अनंत पद्मनाभ स्वामी आहेत, तर त्यांचं घर आहे ते, म्हणून तिरू अनंतपुरम. कोल्हापूर, नागपूर, कानपूर तसं अनंतपूर. पण कोण अनंत? विष्णू, म्हणून तिरू. तर कुठे पण तिरू बघितलं म्हणजे तिथे विष्णूंचं काहीतरी स्थान आहे म्हणून तिरू, मोठे स्थान. तर तिरुपलानी म्हणजे ते स्थान जिथे विष्णू आराम करतायत झोपलेल्या अवस्थेत. तर आपण आता दुपारी जेव्हा दर्शन करायला जाणार आहोत तिथे बघू की रामचंद्र तिथे आडवे पडलेले आहेत, त्या तशी मूर्ती आहे त्याची. तर महाप्रभू मदुरईवरून तिरुपलानीला गेले, आधी तिरुपलानीवरून इथे आले, आधी धनुष्कोडीला गेले, धनुष्कोडीला स्नान केलं,
धनुष्कोडीला स्नान करून रामेश्वरमच्या रामलिंग मंदिरात गेले. तिथे 22 कुंडांमध्ये स्नान केलं. त्याच्यानंतर रामलिंगाचं दर्शन केलं, जसं आपण कालपासून करतोय तसं. रामेश्वरमला जेव्हा आले, धनुष्कोडी इथे गेले, मग मंदिरामध्ये जेव्हा दर्शनाला गेले तेव्हा काहीतरी विशेष घडलं त्यांच्यासोबत. काय तर तिथे मंदिराच्या प्रांगणामध्ये काही ब्राह्मण बसून चर्चा करत होते आणि पतिव्रता महिलेबद्दल बोलत होते. तर श्री चैतन्य महाप्रभूंचं लक्ष तिथे लगेच गेलं. मग म्हणत होते कूर्म पुराण आहे, जसं आपलं भागवत पुराण आहे तसं कूर्म पुराण आहे. त्या कूर्म पुराणामध्ये तो जो प्रसंग आहे की सीता देवींना अग्निदेव बाहेर घेऊन आले त्या अग्नी परीक्षेमध्ये, त्याचे डिटेल्स दिले. श्रीमद भागवत जेव्हा बोलले शुकदेव गोस्वामी तेव्हा सीमित वेळ होता, 7 दिवस 7 रात्र तेवढाच वेळ होता. नंतर परीक्षिताचा मृत्यू होणार होता. बऱ्याच गोष्टींचे डिटेल्स शुकदेव गोस्वामी बोलू नाही शकले कारण काळ सीमित होता. पण ते सगळे डिटेल्स कुठे बाकीच्या पुराणांमध्ये. तर ते कूर्म पुराण डिस्कस करत होते याच मंदिरामध्ये आणि त्याच्यामध्ये चर्चा करत होते की जेव्हा सीता देवींना रावण पहिल्यांदा दिसले, भिक्षाम देही, तेव्हा सीतादेवी आतमध्ये गेले. तर सीतादेवीला लक्षात आलं की हा क्रूर आहे, हा दुष्ट व्यक्ती आहे आणि हा मला दुष्ट नजरेने बघतोय. तर सीतादेवी जेव्हा घराच्या आतमध्ये गेले तेव्हा त्यांनी स्वतःला अग्निदेवांकडे सुपूर्त केलं. अग्निदेवांकडे का सुपूर्त केलं? कारण अग्नी पवित्र आहे. आपण जेव्हा यज्ञ करतो तेव्हा अग्नीमध्ये स्वाहा करतो. तर अग्नी हे परमेश्वराचं प्रतिनिधित्व करतं. अग्नी कधी अपवित्र नाही होऊ शकत. अग्नीमध्ये आपण कुठली अपवित्र गोष्ट टाकली तर ती पण पवित्र होते. तर श्रीमती सीतादेवी जेव्हा रावण भिक्षा मागायला आले तेव्हा आतमध्ये गेले आणि त्यांनी अग्निदेवांना आवाहन केलं आणि म्हणाले तुम्ही मला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. अग्निदेव त्यावेळेस सीतादेवींना पार्वती देवींकडे घेऊन गेले. मी नादिया निमाय प्रभूंना विचारत होतो, या जागेचं नाव आहे श्री वर्धिनी महल. म्हणजे वर्धिनी म्हणजे काय? तर इथे जे पार्वती देवी आहे रामेश्वर मंदिर आहे त्यांचं नाव आहे पर्वतवर्धिनी. पार्वती नाव आहे. तर पार्वती म्हणजे काय? त्यांचे वडील पर्वत आहेत. द्रोण आणि मेनकाची मुलगी पार्वती, पर्वताची मुलगी पार्वती. तर त्यांचं नाव या मंदिरामध्ये पार्वतीचं नाव आहे पर्वतवर्धिनी, म्हणून त्याच्यावरून या लॉजचं नाव आहे वर्धिनी. तर म्हणून पार्वती देवींकडे अग्निदेवांनी सीतादेवींना सुपूर्त केलं. मग कोण बाहेर आली? रावणाला भिक्षा देण्यासाठी कोण बाहेर आली? रावणाने स्पर्श केला, रावणाने हात धरला, जबरदस्ती लंकेमध्ये घेऊन गेले, ते कोण होते? त्याची एक वेगळी गोष्ट आहे. रामायण जेव्हा सुरू होतं, वाल्मिकी रामायण जेव्हा सुरू होतं तेव्हा सुरुवातीला एक गोष्ट सांगितली. एक ऋषी होते, ते वेद उच्चारण करत होते आणि वेद उच्चारण करता करता त्या वेद उच्चारणातून एक मुलगी त्यांना मिळाली. तर त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं वेदवती. का? तिची आई कोण आहे? वेद, वेदातून निर्माण झाली. त्यामुळे तिची आई कोणी नव्हती, तर तिचं नाव होतं वेदवती. तर ही जी वेदवती होती तिचा इतका पवित्र जन्म होता आणि हिमालयांमध्ये ती एका ठिकाणी बसून तपस्या करत होती. दिसायला अतिशय सुंदर होती, तरुण होती, पण तिचा वेश कसा होता? एका साधूसारखा. अंगावर वाघाचं किंवा हरिणाचं कातडं होतं आणि तिचे जे केस होते लांब असे सोडले नव्हते, तिने जटा बांधली होती, जसे साधू लोक जटा बांधतात तसे, आणि ओम अशी तपस्या करत होती. आणि त्यावेळेस रावण वरून जात होता. तर रावणाने वरून बघितलं ही सुंदर कन्या इथे काय करते, आणि रावणाच्या मनामध्ये एकच होतं, कुठेही कधी कोणी सुंदर कन्या दिसली तर ती फक्त माझ्यासाठी आहे. तर लगेच तरी विमान खाली आणलं आणि तिला विचारलं तू इथे एकटी काय करतेस आणि तू किती सुंदर आहेस आणि तुझं कोणतरी तरी सोबत पाहिजे, तुझे वडील कोण, तुझा भाऊ कोण, तुझ्या सोबत कोण? तर ती म्हणाली माझं नाव आहे वेदवती आणि मला आई नाही आहे, मी वेद उच्चारणातून जन्म घेतला आहे. पण मी वेद उच्चारणातून जन्म घेतला आहे तर मी एक बघितलं सर्व वेदांमध्ये श्री विष्णूंची स्तुती आहे. तर माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे, मला विष्णू पती म्हणून पाहिजे आणि विष्णूंना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मी इथे तपस्या करते. रावणाने जेव्हा विष्णू शब्द ऐकला तर त्याच्या कानासाठी ते कर्कश आवाज आहे. तेव्हापर्यंत तो छान बोलत होता त्या मुलीशी, पण जेव्हा विष्णू शब्द ऐकला, विष्णू विष्णू कशासाठी पाहिजे, विष्णूने काय केलंय, उगाच सगळेजण विष्णूची पूजा करत असतात, माझी पूजा कर, चल माझ्यासोबत म्हणून. तर ती म्हणाली जो व्यक्ती विष्णूबद्दल असे शब्द उच्चारतो त्याचा चेहरा पण नाही बघायचा आहे मला,
तू इथून चालता बघ. तर रावणाला ते काही सहन नाही झालं. तर रावणाने तिचे केस धरले आणि तिला खेचत खेचत जबरदस्ती, जसं सीतेला त्यांनी अपहरण केलं तसं वेदवतीला पण अपहरण करायचं होतं. तिने केस जेव्हा पकडले तेव्हा हिच्या तपस्येची शक्ती आहे, तर तिने काय केलं असेल, आपले हात घेतले आणि अशी केले. तर तिची वेणी होती जी त्यांनी पकडली आहे, तिच्या हातामध्ये चाकूसारखी शक्ती आली आणि असं केलं तर ते केस कापले आणि तो सुद्धा खेचत होता वेदवतीला. तो खाली जाऊन पडला रावण आणि वेदवती दूर गेली. आणि वेदवती म्हणाली, माझं पवित्र शरीर होतं आणि या पवित्र शरीराला तुझ्या दुष्ट नजरेने पहिले तू दूषित केलंस. जेव्हा तू बघितलंस तेव्हा चुकीच्या नजरेने केलंस आणि नंतर तू हात लावलायस मला, तर म्हणून माझ्या त्या शरीराचा जो भाग होता केस, ज्याला तू स्पर्श केला त्याला मी ऑलरेडी कापून टाकलं आहे आणि तू तिथे पडलास. पण कारण तुझी नजर या शरीरावर पडली आहे तर हे शरीर प्रदूषित झालं आहे. तर म्हणून हे रावणा, मी इथे चुपचाप श्री विष्णूंना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मी इथे तपस्या करत होते. तुला ते बघावलं नाही गेलं आणि तू माझ्या शरीराला प्रदूषित केलंस, तर मी या शरीराला त्याग करते आणि तुला शाप देते. पुढच्या आयुष्यामध्ये मी पुन्हा येईन आणि तुझ्या मृत्यूचं कारण बनेन. आणि त्याच्यानंतर ती अशी बसली, तिने शरीरामध्ये तपस्येची अग्नी प्रज्वलित केली आणि एका क्षणामध्ये भस्म झाली आणि तिथे राख उरली. आणि रावण जो खाली पडला होता उभा झाला तेव्हापर्यंत फक्त ते राख ढीक राखेचं. तर ती जी वेदवती होती, ती वेदवती जेव्हा सीतादेवी आपल्या कुटीरामध्ये आतमध्ये गेले तेव्हा अग्निदेवाने त्या सीतादेवीला पार्वतीकडे दिलं आणि पार्वती देवीने वेदवतीला बोलवलं आणि म्हणाले, तुझी इच्छा होती ना रावणाचा नाश करण्याची, तर आता तुला संधी आहे. तर कोण आली बाहेर? वेदवती आली. तर तिला कूर्म पुराणामध्ये ही सगळी डिटेल स्टोरी दिली आणि वेदवती जी आली तर ती सीता आहे का? ती नाही आहे, ती वेदवती आहे. म्हणून तिला नाव आहे माया सीता, तिला नाव आहे खोटी सीता. मग कोणाला हात लावला रावणाने? माया सीताला. कोणाचं अपहरण केलं रावणाने? माया सीतेला. आणि जेव्हा ती वेदवती आहे मग ती 10 महिने तिथे रडत होती आणि त्याच्यानंतर तिला बाहेर आणलं आणि तिला मग रामचंद्र म्हणतात की तुझी अग्निपरीक्षा व्हायला पाहिजे. मग ती अग्निपरीक्षेमध्ये वेदवती परत अग्निदेवांकडे गेली आणि मग पार्वती देवीने परत अग्निदेवांना, ती जी सीतादेवी 10 महिने पार्वती देवींकडे होती ती सीतादेवी परत दिली आणि ती सीतादेवी बाहेर आली. म्हणून ही सगळी स्टोरी कूर्म पुराणामध्ये रामेश्वरमच्या या मंदिरामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी ऐकली. श्री चैतन्य महाप्रभूंना त्या मदुराईच्या ब्राह्मणाची आठवण झाली आणि म्हणाले, श्री चैतन्य महाप्रभू, त्या ब्राह्मणाची एवढी तल्लीनता रामायणामध्ये, मला जाऊन त्याला ही स्टोरी सांगायला पाहिजे. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः एक प्रयत्न केला होता हा सांगण्याचा की एक पवित्र व्यक्ती एक दुष्ट व्यक्तीला दिसतच नाही तर स्पर्श काय करेल आणि अपहरण काय करेल, पण आज त्याला शास्त्रांमधला पुरावा मिळाला. एक असतं की आपण स्वतःहून काहीतरी सांगतो, पण दुसरं की त्याला काही श्लोक मिळाला, त्यासाठी काही गोष्ट मिळाली तर ती आपण लगेच सांगायला पाहिजे का? त्याच्याने ते अधिकृत होतं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं असेल, या मंदिरातल्या ब्राह्मणांना त्यांनी विनंती केली, तुझे कूर्म पुराण आहे त्याची आपण अजून एक प्रतिकृती बनवून देणार का मला? त्यांनी लिहून काढलं. जसं आपण झेरॉक्स करतो तेव्हा तर झेरॉक्स नव्हता, तर त्या ब्राह्मणांनी एक संन्यासी त्यांना विनंती करतायत म्हणून ते कूर्म पुराणाचा तो जो भाग आहे तो पुन्हा लिहून काढला. आणि महाप्रभूंनी कुठला भाग घेतला असेल मग आता? तो जो दुसरा भाग होता जो लिहून काढला होता तो नाही घेतला श्री चैतन्य महाप्रभू. कारण त्याची जी पानं होती ती नवीन होती. तर त्या ब्राह्मणाला जर जाऊन सांगितलं की बघ या कूर्म पुराणामध्ये लिहिलं, त्याच्या मनात संशय येऊ शकतो, हे काहीतरी नवीनच पानं दिसत आहेत, माहिती नाही कुठले आले. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी या रामेश्वर मंदिराच्या ब्राह्मणांना विनंती केली, हे नवीन जे पुस्तक आहे तुम्ही ठेवा आणि मला जुनं पुस्तक देणार होता. आणि ते जे जुने पानं होते ते परत श्री चैतन्य महाप्रभू मदुराईपर्यंत गेले. तर मदुराईवरून इथे किती किलोमीटर आहे? 160 ते 170 किलोमीटर. काय परमेश्वर एका जीवात्म्याचा संशय नष्ट करण्यासाठी 160 किलोमीटर वापस जातील का? आपण आपला कोणी मित्र आहे ज्याच्या मनामध्ये रामचंद्रांबद्दल, सीतादेवींबद्दल, रावणाबद्दल काहीतरी एक संशय आहे आणि आपण त्याला आश्वासन दिलं पण त्याला अजूनही ते पटलं नाही आहे आणि आपण आपल्या प्रवासासाठी आपल्या कामासाठी पुढे निघालो. काय आपण आपल्या जीवनामध्ये 160 किलोमीटर परत वापस जाऊ आणि आपल्याकडे गाडी नाही,
4 व्हीलर नाही आहे, 2 व्हीलर नाही, घोडा नाही आहे, बैल नाही आहे, आपण संन्यासी आहे, तर आपण फक्त चालत जातो. तशी चैतन्य महाप्रभू 160 किलोमीटर परत वापस गेले आणि त्या रामदास विपुराने त्या दिवशी पण स्वयंपाक नव्हता केला. ज्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू भेटले आणि श्री चैतन्य महाप्रभूने कूर्म पुराण, जे जुनं कूर्म पुराण होतं ते उघडून दाखवलं आणि म्हणाले, बघ ती वेदवती होती, ती सीतादेवी नव्हतीच, तुला मी सांगितलं होतं. त्या दिवशी कूर्म पुराणातले ते वाक्य, ते श्लोक वाचून त्या ब्राह्मणाला पहिल्यांदा आनंद झाला. माझ्या आईला रावणाने कधी स्पर्शच नाही केला. हरी बोल. त्या दिवशी मग पहिल्यांदा संध्याकाळचं जेवण त्याने बनवलं. दुपारी तो स्वयंपाक करतच नव्हता. तर म्हणतात कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, त्या दिवशी संध्याकाळचं फर्स्ट क्लास डिनर बनवलं. खूप चांगला स्वयंपाक करता येत होता त्याला, पण ते कधी बनवलं त्यांनी, जेव्हा त्याला हा आश्वासन मिळालं की सीता देवीनं काय झालं. मग वेदवतीचं काय झालं? वेदवतींची त्या जन्माची जी इच्छा होती ती तर पूर्ण नाही झाली. रावणाने त्यांना स्पर्श केला आणि आता पण मग रावणाने स्पर्श केला. मग त्या वेदवतीने प्रश्न विचारला पार्वती देवींना की माझ्या मनातली जी इच्छा होती की विष्णू माझे पती बनतील, त्याचं काय झालं? मी तपस्या केली. त्याची स्टोरी कोणाला ऐकायची आहे? तर ते जे वेदवती आहे त्यांना रामचंद्रांनी आश्वासन दिलं, मी जेव्हा श्रीनिवास बनून येईल, तिरुपती बालाजी आहेत ना, तिरुपती बालाजी आहे श्रीनिवास, त्यांची पत्नी आहे पद्मावती, तर ती पद्मावती देवी आहे, ती वेदवती आहे. तर म्हणून विष्णू जेव्हा श्रीनिवास बनून आले, बालाजी बनून आले, तेव्हा त्यांनी त्या वेदवतीशी लग्न केलं आणि आज पण आपण त्या दोघांचा विवाह झाला. तर परमेश्वराने बघा कसं आहे, त्यांच्या मनातली जी इच्छा होती ती पण पूर्ण केली. शाश्वत बालाजीला किती लोक जातात? रंगनाथ नाही, या ठिकाणी कमी लोक येत असतील, रामेश्वरमला कमी लोक येत असतील, पण तिरुपती बालाजींची पत्नी आहेत पद्मावती देवी, ती वेदवती आहे. तर वेदवतीची पण इच्छा पूर्ण झाली. रावणाला पण खोटं वाटलं की शेवटी सीतादेवींना मी हात लावला, पण ती माया सीता होती. अग्निपरीक्षेमुळे प्रत्येक व्यक्तीला लक्षात आलं की सीताला कोणी हात नाही लावू शकत आणि एका उच्च स्तरावर एक खूप गूढ कारण आहे, कसा काय रावण त्यांना अपहरण करू शकला. परमेश्वराशी जेव्हा प्रियकर आणि प्रेयसीचं नातं होतं कोणाचं, तर ते 2 भागांमध्ये होतं. एक असतं स्वकीय रस आणि एक असतं परकीय रस. स्वकीय रस म्हणजे विवाहावर आधारित, जसं रुक्मिणी आहे, रुक्मिणी आणि श्रीकृष्णांचा विवाह झाला, सत्यभामा आणि श्रीकृष्णांचा विवाह झाला, कालिंदी आणि श्रीकृष्णांचा विवाह झाला. तर ते जे माधुर्य रस आहे ते जगमान्य आहे, समाजमान्य आहे, सगळ्यांच्या समोर त्यांचा विवाह झाला. आणि एक दुसरं आहे, त्याला म्हणतात परकीय रस. तर परकीय रस म्हणजे विवाह नाही झाला आहे त्यांचा, पण त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. ते कुठलं आहे? राधाकृष्ण. राधाकृष्णांचा बाह्य दृष्टीने कधी विवाह नाही झाला, समाजाला कधी कळलंच नाही की त्यांचा विवाह झाला आहे. पण ब्रह्मांड पुराणामध्ये आहे, भांडीरवनमध्ये ब्रह्मदेवांनी लहानपणी त्या दोघांचा विवाह केला होता. पण ती ब्रह्मांड पुराणातली गोष्ट आहे, ती जगाला पूर्ण माहिती नाही. तर म्हणून राधाकृष्णाचं जे प्रेम आहे तेच रुक्मिणी आणि कृष्णाचं प्रेम आहे. पण दोघांमध्ये अंतर काय आहे? रुक्मिणी आणि कृष्णाच्या प्रेमाला जगाकडून मान्यता आहे आणि राधा आणि कृष्णाच्या प्रेमाला जगाकडून मान्यता नाही आहे. तर म्हणून राधा जेव्हा श्रीकृष्णाला भेटते तेव्हा तिला समाजाच्या नजरा चुकून त्यांना न कळता श्रीकृष्णाला भेटायचं आहे आणि श्रीकृष्णाला पण राधाराणीला जेव्हा भेटायचं आहे तेव्हा कोणाला कळलं नाही पाहिजे की मी राधाराणीला भेटतो म्हणून. तर या 2 रसांमध्ये प्रियकर प्रेयसीचं नातं आहे. या 2 मध्ये प्रेमाचं जे नातं आहे ते कुठे जास्ती घट्ट आहे. तसं म्हणतात जेव्हा लग्न झालं आहे माहिती आहे की आपण दोघं सोबत राहणार आहोत, तर कधी कधी त्यामध्ये कधी कधी तो जो स्तर आहे तो कधी कधी कमी पडतो. पण जेव्हा माहिती आहे श्रीकृष्णांचं लग्न दुसऱ्यांशी झालं आहे, राधाराणीचं लग्न दुसऱ्यांशी झालं आहे, आयुष्यात पुन्हा कधीही यांचं लग्न होऊ नाही शकत, तर राधा ही नेहमी श्रीकृष्णाचं स्मरण करत असते. आणि द्वारकेमध्ये श्रीकृष्ण रुक्मिणीच्या बिछाण्यावर झोपले आहेत रात्री, पण रुक्मिणी म्हणते हे यांचं शरीर माझ्या शेजारी झोपलेलं असतं, पण यांचं मन माझ्या शेजारी नाही आहे. अर्ध्या रात्रीमध्येच ते असे त्रिभंग रूप घेतात, हातात बासुरी पण नाही आहे, पण असे हात असे करतात आणि म्हणतात राधा, यशोदा, विशाखा, ललिता. हे कोण आहेत ललिता? हे कोण आहेत विशाखा? हे कोण आहेत राधाराणी? यांचं द्वारकेमध्ये ते ऐश्वर्य होतं जे इंद्राकडे नव्हतं. इतक्या अमाप ऐश्वर्यामध्ये राहून यांना
गावातल्या कुठल्या लोकांची आठवण येते, कोण आहेत ते लोक. आणि त्या जिज्ञासेतून या सर्व राण्यांनी एक दिवशी रोहिणी देवीला विनंती केली की कोण आहे राधा, ज्यांनी असं म्हणतात ना, श्रीकृष्णांना तुम्ही वृंदावनातून बाहेर काढलं पण वृंदावनाला तुम्ही श्रीकृष्णातून बाहेर नाही काढू शकत. तर काय आहे या गावामध्ये की श्रीकृष्ण इथे द्वारकेमध्ये राधा राधा यशोदा यशोदा करत असतात. तर त्या दिवशी एक दिवशी रोहिणी देवी म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला सांगेन यशोदा कोण आहे. यशोदा कोण आहे? ज्या श्रीकृष्णांना, ज्या परमेश्वराला श्रीकृष्ण जेव्हा शांतीदूत बनवून धृतराष्ट्राच्या सभेत गेले होते तेव्हा शकुनी म्हणतो, हा सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती आहे, याला बांध आहे, दुर्योधनाला म्हणतो. तेव्हा श्रीकृष्णाला बांधायसाठी प्रयत्न केला तर श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं तिथेच. अर्जुनाला जे विराट रूप दाखवलं त्याच्यापेक्षा कमी स्तराचं होतं आहे, लोअर व्हर्जन होतं. पण त्या विराट रूपाला म्हणून हाहाकार करायचे, असंच सगळ्यांनी सगळ्यांना पळायला लागलं. तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणाले, तुम्ही मला कसं बांधणार? बांधायला मी जिथे नाही आहे तिथे मला घेऊन जायला तुम्ही बांधताय, तुरुंगात टाकायला, पण मी आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे, मी वर पण आहे, खाली पण आहे, मी सर्व व्यापी आहे, मला कसं काय तुम्ही बांधणार? तर बांधू नाही शकले. त्या श्रीकृष्णांना यशोदेने एका दोरीने बांधलं, साखळ्यांनी नाही बांधलं. आणि कसं पकडा रे, तुम्ही 2 हात पकडा, तुम्ही 3 हात पकडा, तुम्ही पाय पकडा, तुम्ही त्याच्या तोंडामध्ये रुमाल टाका, म्हणजे बोलता येत नाही, आणि आता मी बांधते, त्याला निर्बळ करू नाही, हात पाय सगळे मोकळे होते. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये धाक दाखवला यशोदेने आणि सांगितलं, श्रीकृष्णा, पुन्हा एकदा दह्याची चोरी, लोण्याची चोरी केलीस तर बघ. आणि श्रीकृष्ण बिचारे घाबरले. आणि दरवर्षी कार्तिक मासामध्ये ते चित्र आपण आपल्या मंदिरात ठेवतो, यशोदा श्रीकृष्णांना धाक देते आणि श्रीकृष्णांना एका साध्या दोरीने यशोदेने गाठ मारून बांधलं. तर या कथेद्वारे श्रीकृष्ण सांगतायत, यशोदेने मला दोरीने नाही बांधलं, यशोदेने मला प्रेमाने बांधलं. राधाराणीने मला कुठल्या नात्यात नाही बांधलं, राधाराणीने त्यांच्या प्रेमातही बांधलं. आणि ती ही जी कथा आहे ती बोलायला जेव्हा रोहिणी देवीने सुरुवात केली तेव्हा सगळ्या राण्या अशा सभेत बसल्या होत्या आणि दरवाजावर त्यांनी सुभद्रा देवीला ठेवलं होतं. का? जेव्हा जेव्हा वृंदावनची कथा सुरू होते, श्रीकृष्ण आणि बलराम जिथे कुठे असतील ते तिथे आकर्षित होतात. जर ते आतमध्ये आले तर ही कथा नाही करू शकत. का? तर श्रीकृष्ण भावविभोर होते. तर त्या दरवाजावर त्यांनी सुभद्रा देवीला ठेवलं आणि ही कथा सुरू झाली. पण कृष्ण आणि बलराम यांना जेव्हा यशोदा, कृष्ण, राधा यांचं जेव्हा नामस्मरण आलं तेव्हा धावत धावत आले. जेव्हा तिथे दरवाजावर उभे होते तेव्हा त्यांनी ती कथा ऐकली आणि या सगळ्या व्रजवासींचा नावाचा ध्वनी ऐकून त्यांचे डोळे असे मोठे झाले आणि त्यांचे हात जे होते ते आम्हाला पण जायचं आहे म्हणून त्या कथेतून जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा रूप घेतले जाते. तर म्हणून राधाराणीचं जे प्रेम आहे ते परकीय रसात आहे. पण परकीय रसामध्ये काय झालं? राधांचं लग्न अभिमन्यूशी झालं. अभिमन्यू नावाचा एक मल्ल होता, कुस्ती खेळणारा होता. हा अभिमन्यू, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू होता. वृंदावनामध्ये एक अभिमन्यू होता, त्याच्याशी झाला. तर ती सदैव श्रीकृष्णाचं स्मरण करते आणि श्रीकृष्ण द्वारकेमध्ये नेहमी राधाराणीचं स्मरण करतात. त्या स्मरणामध्ये अधिक एकत्र येतात कारण नेहमी विचार त्यांचाच आहे. तर राम आणि सीता यांचा विवाह झाला आहे आणि यांचा स्वकीय रस आहे. तर राम आणि सीतांनी मनात विचार केला, आपला विवाह झाला खरा, पण आपल्याला एकमेकांच्या स्मरणामध्ये जर खोल जायचं असेल तर काय करायला लागेल? स्वकीय रसामध्ये ते शक्य नाही आहे. तर आपल्याला लग्न होऊनही आपल्याला परकीय रस अनुभवायला लागेल. तेव्हा सतत मी तुझं स्मरण करीन आणि तू माझं स्मरण करशील. तर ते कसं होईल? तर परकीय रस रामचंद्रांना आणि सीतादेवींना अनुभवायचा होता. त्याच्यासाठी ही सगळी लीला झाली. तर त्याच्यामध्ये रावणाचा जो अहंकार होता की मी मोठा, तो पण कामी आला. वेदवतीचा जो शाप होता तो पण कामी आला. अग्निदेवांना पण सेवा मिळाली आणि पूर्ण समाजाला लक्षात आलं सीतादेवी किती पवित्र आहे. तर या एका राम आणि सीतेच्या लीलेमध्ये किती दृष्टिकोन आहेत. पण सगळ्यात उच्च दृष्टिकोन काय आहे? ॲक्च्युली राम आणि सीतेला आपण कधी वेगळं नाही करू शकत. कोणामध्ये ती शक्ती नाही आहे. ते वेदवतीचं होतं आणि राम आणि सीता ॲक्च्युली जे वेगळे झाले, पार्वतीच्या महलामध्ये सीतादेवी गेले आणि इथे रामचंद्र होते. तर रामचंद्र या पूर्ण 10 महिने केवळ सीतादेवीचं नामस्मरण करत होते. जसं श्रीकृष्ण राधाराणीचं नामस्मरण करतात तसं. आणि सीतादेवी जिथे होते तिथे रामचंद्राचं स्मरण करत होते. तर केवळ
एकमेकांच्या प्रती जे प्रेम होतं ते अजून खोल जाण्यासाठी काही सीमित काळासाठी हा दुरावा निर्माण केला होता. अशा प्रकारे हे अग्निपरीक्षेचं रहस्य. कधी कधी अग्निपरीक्षेला कोणी कादंबरीकार असतील, कोणी काही भाष्यकार असतील, तर त्याला त्याचं विपरीत स्वरूप देतात आणि म्हणतात बघा रामचंद्रांकडून पण एक चूक झाली. तर कधी आपल्यातून जरी कोणाला विचारलं की काय हो रामचंद्रांना तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम म्हणता आणि असे मर्यादा पुरुषोत्तम व्यक्ती निर्मळ सीतेवर कसं काय आरोप करू शकतात, तर तेव्हा तुम्ही हे सगळे कारणं त्यांना सांगू शकता. रामचंद्र कधी चुकू नाही शकत. मग रामचंद्रांनी असं का केलं, तर सीतादेवी निर्मळ आहे हे कोणाच्या मुखातून बाहेर पडायला पाहिजे, अग्निदेवांच्या मुखातून बाहेर पडायला. वेदवतीचा शाप पण खरा ठरायला पाहिजे आणि खूप आंतरिक खोल कारण आहे त्या दोघांना एकमेकांप्रती परकीय रस अनुभवायचा होता. तर अशा प्रकारे ही लीला झाल्यानंतर अग्निदेव यांना मनात कुठेतरी वाईट वाटत होतं की मी शेवटी माझ्याकडून ते बोलल्या गेलं की नाही मी आश्वासन देतो की सीतादेवी पवित्र आहे. मी व्यक्ती देणार सीतादेवींच्या पावित्र्याचं आश्वासन. माझ्या ओठांमध्ये माझ्या जिभेवरती शक्ती आहे सीतादेवींची पवित्रता सांगण्यासाठी. पण रामचंद्रांनी मला ती सेवा दिली तर मला ते बोलावं लागलं, पण त्याच्या मनात त्यांना वाईट वाटत होतं. मग ते रामचंद्रांकडे आले आणि म्हणाले माझ्याकडून तुम्ही ती सेवा करून घेतली पण मला ते खूप वाईट वाटलं, तर मी काय करू, मला वाईट वाटतं. तर तेव्हा रामचंद्रांनी सांगितलं समुद्रामध्ये तू स्नान कर आणि त्या समुद्राला तो जो भाग आहे त्याला नाव मिळेल अग्नितीर्थ. आणि ज्यांनी आज अग्नितीर्थामध्ये स्नान केलं तिथे काय फळ मिळतं, कारण अग्निदेवाने सीतादेवीच्या पावित्र्याचं आश्वासन दिलं आहे. तर ज्यांनी त्या अग्नितीर्थामध्ये स्नान केलं त्यांना त्यांच्या स्वामींप्रती, म्हणजे महिला असतील तर त्यांच्या पतींप्रती किंवा जे पुरुष असतील त्यांच्या जीवनामध्ये श्री गुरु असतील किंवा भगवंत असतील त्यांच्याप्रती पातिव्रत्य. तर महिलांना पतिव्रताचा गुण मिळतो तिथे स्नान करून आणि पुरुषांना परमेश्वराप्रती किंवा गुरूंप्रती एकनिष्ठतेचा आशीर्वाद मिळतो. तर खूप पवित्र जागा आहे ती अग्नितीर्थ आणि त्या अग्नितीर्थामध्ये ज्यांनी स्नान केलं त्याचं खूप मोठं सौभाग्य आहे. तर विचार करा, आपण नेहमी विचार करतो गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते कोरी ऐक्य आरणा करी मने आशा. मला नेहमी इच्छा असते, पण अग्नितीर्थामध्ये स्नान करून आपल्याला आज ते आशीर्वाद मिळाले अग्निदेवांचे की आपण नेहमी एकनिष्ठ राहू प्रभुपादांप्रती, त्यांच्या शिष्यांप्रती, आपापल्या गुरु महाराजांप्रती. आपलं किती मोठं सौभाग्य आहे की रामेश्वरम इथे आपण अग्नितीर्थामध्ये स्नान करू. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. कुणाला जर काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. शालिग्राम मायक्रोफोन. थँक्यू. शालिग्राम हरिप्रभूंनी 2 दिवसापूर्वी मी संध्याकाळी सांगितलं होतं की धनुषकोडीला एक खूप विशेष घटना घडली होती एका तल्लीन व्यक्तीची. आणि आज आपण तल्लीन रामदास विप्रे त्याच्याबद्दल चर्चा करत होतो. आमच्या मंदिरात एक भक्त आहेत, ते इस्कॉनशी जुळण्यापूर्वी राम भक्त होते. ते म्हणतात आजही चित्रकूटला जर तुम्ही गेलात आणि असे छोटे छोटे आश्रम आहेत चित्रकूटला, आजही तिथे असे साधू लोक आहेत ते रामायण उघडून बसतात आणि रामायण वाचत बसतात आणि रामचंद्र इतके निर्दोष निर्मळ आणि त्यांच्या जीवनामध्ये सगळं काय काय एक एक अडचणी आल्या पण रामचंद्रांनी कसे त्याला सामोरे गेले हे बघून असं वाचतात आणि असे नुसते अश्रू वाहत असतात. तेच करतात ते साधू लोक. सकाळी उठतात, आपली साधना वगैरे करतात, रामायण उघडून बसतात आणि रामचंद्र परमेश्वर आहेत पण ते कसं काय सहन करतात हे सगळं म्हणून इथे डोळे फक्त अश्रू वाहत असतात त्याचे. तर रामायणामध्ये एक ती शक्ती आहे. रामायण जर आपण ॲक्च्युली वाल्मिकी रामायण जर वाचलं तर आपल्याला असं ते इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये ना भावनात्मक काव्य आहे ना. वाल्मिकी ऋषींनी काव्य लिहिलं, काव्यामध्ये नेहमी भावना असतात. तर जर कधी आयुष्यामध्ये वाटलं की माझ्या जीवनामध्ये खूप वाईट होत आहे आणि माझ्या याच्यामध्ये काही घेणं नाही तरी माझ्या जीवनात ही का वाईट होत आहे, त्वरित वाल्मिकी रामायण उघडा आणि वाचा आणि बघा की रामचंद्रांनी कधी कोणाचं वाईट चिंतिलं नाही, कधी कोणाचा वाईट विचार नाही केला, कधी कोणाचं वाईट केलं नाही. पण त्यांच्यासोबत जे काय झालं, पण रामचंद्रांनी कधीही पाहू नाही केलं, कधी कोणावर आरोप नाही केले. एक कथा ऐकली होती मी
ते सीता देवींकडे जेव्हा हनुमानजी जातात ना, तेव्हा हनुमानजी काही सिक्रेट गोष्टी सांगतात त्यांना. एक सिक्रेट गोष्टी कुठली सांगितली मी तुम्हाला? कावळ्याची, जयंताची. अजून एक सिक्रेट गोष्ट सांगतात. म्हणतात एकदा मी एक पोपट आणला होता, मादा पोपट, पुरुष पोपट नव्हता, नर पोपट नव्हता. तो मादा पोपट आणला मी मंगलामध्ये आणि रामाला विचारलं याला मी काय नाव ठेवू. तर रामचंद्र मला म्हणाले या पोपटींचं वॉटेव्हर यू कॉल इट, त्याचं नाव ठेवू कैकेयी, कारण कैकेयीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तर सीतादेवी ही सिक्रेट गोष्ट फक्त रामाला आणि सीताला माहिती नाही. मी हनुमानजींना सांगतात की तू सांग की मग त्यांना आश्वासन आहे की तू घरोघर म्हणून. तेव्हा मला एक लक्षात आलं की कैकेयी प्रति रामचंद्रांची काय आस्था होती आणि काय प्रेम होतं की लाडक्या पोपटीला नाव दिलं होतं कैकेयी, पण त्या कैकेयीद्वारे काय काय झालं. पण रामचंद्रांनी नंतर जेव्हा इथून परत गेले, अयोध्येला परत गेले, रामेश्वरमवरून पुष्पक विमानाने, कैकेयी मागे उभी होती, कारण कैकेयीला कुठेतरी मनातल्या मनात लाज वाटत होती माझ्यामुळे काय काय झालं म्हणून. रामचंद्र सगळ्यात आधी कैकेयीला जाऊन पाया पडले, कौशल्याला पाया नाही पडले. कारण रामचंद्राच्या मनात होतं, तिच्या मनात ते असणार कुठेतरी, तिला वाटत असेल की तिच्यामुळे झालं, आधी ते नष्ट करायचं माझं कर्तव्य आहे. तर जेव्हा विमानातून उतरले सगळ्यात आधी कैकेयीच्या पाया पडले, नंतर कौशल्याच्या पाया पडले. तर म्हणून रामायण खूप वेगळ्या लेवलला आहे. एकदम भावना असे पूर्ण ॲजिटेट होतात जेव्हा रामायण असतं. तर रामायणामध्ये तल्लीन होण्याची इट इज इझी. कृष्ण लीलेमध्ये तल्लीन होणं इज अ लिटिल बिट डिफिकल्ट. कारण कृष्णामध्ये कसं आहे, श्रीकृष्णाचे एक मार्गी नाही आहेत. कधी कोणाला फसवतात, जे श्रीकृष्णाला फसवतात, जे श्रीकृष्णावर प्रेम करतात त्यांना प्रेम करतात, जे श्रीकृष्णाला अधीन जातात त्यांना श्रीकृष्ण अधीन जातात. अनप्रेडिक्टेबल आहे श्रीकृष्ण. म्हणून श्रीकृष्णांच्या कथेमध्ये तल्लीन होण्यासाठी यू हॅव टू चेंज युअर मूड. जेव्हा तुम्ही एक कथा वाचता तेव्हा त्या कथेमध्ये श्रीकृष्ण कसे वागतायत त्याच्यात तल्लीन व्हायचं असेल तर त्या मूडमध्ये प्रवेश करायला लागतो. मग त्याचा दुसरा अध्याय वाचला तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण त्या भक्ताशी वेगळ्या पद्धतीने आदान प्रदान करतात. तर तिथे श्रीकृष्णाचा मूड वेगळा असतो. तर तिथे जर प्रवेश करायचा असेल, तल्लीन व्हायचं असेल तर तुम्हाला मूड चेंज करायला लागतो. म्हणून भागवतामध्ये तल्लीन होणं इज ए ग्रेटर डिफिकल्टी दॅन रामायण. रामायणामध्ये एक मूड आहे फक्त, पूर्ण रामायणामध्ये एक मूड आहे. त्या पहिल्या मूडमध्ये जर तुम्ही प्रवेश केला सुरुवातीला, पूर्ण रामायण वाचेपर्यंत तुम्ही त्या मूडमध्ये खोल 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 जाऊ शकता. तर त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो मी. एक कुलशेखर महाराज आहे 8व्या शतकातले, आणि हे कुलशेखर राजे होते. आणि या कुलशेखरांना पण रामायणामध्ये तल्लीनता होती. रोज रामकथा वाचायचे. एक दिवशी रामकथेमध्ये तो प्रसंग आला, रावणाने सीतादेवींना अपहरण केलं म्हणून जागेवरच उठले आणि म्हणाले चला चढाई करायची आपल्याला. मी तर एकदम सॉफ्ट आवाजात बोलतो, चला तयार व्हा, लढाई करायची आपल्याला, चला सेनापती घोडे सगळे तयार करा. तर मंत्री तिथे बसलेले होते. मंत्रीला लक्षात आलं सध्या तल्लीन आहेत, नंतर बोलूया. काही वेळाने जवळ गेले आणि पूर्ण साष्टांग दंडावर महाराज एक गोष्ट समजायची आहे, सीता देवी परम पवित्र आहेत, सीता देवींना कोणी हात नाही लावू शकत. आणि तो युद्ध समाप्त झालंय आणि युद्धानंतर सीतादेवी परत आल्या आणि राम सीता एकत्र आहेत. आता पती पत्नी एकत्र आहेत, तुम्ही काळजी करू नका. होय का? अच्छा, मग शांत झाले. तर त्या दिवशी त्याचे कथा वाचक होते, त्याची सेवा होती. रोज राजासमोर येऊन ती कथा वाचायची. त्या कथावाचकाला त्या मंत्रीने याच्या पुढे तो प्रसंग, आधीच्या प्रसंगावर आणि नंतरच्या प्रसंगावर, पण त्या अपहरणाचा प्रसंग वाचायचा नाही. तो म्हणाला नक्की, मी पण बघितलं, माझ्या डोळ्यासमोरच झालं सगळं. याच्या पुढे एक दिवशी पुढे कधीतरी तो आजारी पडला. तर त्याने आपल्या मुलाला सांगितलं आज तू जाऊन कथा कर, कारण मी आजारी पडलं. आणि चुकीने तो ते सांगायला विसरला. तो प्रसंग नाही वाचायचा. आणि मुलगा बिचारा उघडलं तरी रामायण आणि ते पान निघालं. त्या दिवशी पंचवटीत हरिण आला, सुवर्णमृग आला आणि रामचंद्रांना घेऊन गेला आणि सीतादेवी बिचारी एकटे पडले आणि रावण आला आणि हा उत्तेजित होतो राजा. आणि त्याने सांगितलं की रावणाने सीतेला हात धरला आणि जबरदस्त त्याचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन गेला. हे ऐकताच कुलशेखर महाराज पुन्हा एकदा इतके तल्लीन झाले, म्हणाले चला सेनापती युद्ध करायचंय आपल्याला.
घोडे घोडे रथ हत्ती सगळे तयार करा, सैन्य तयार करा, चला चढाई करायची आपल्याला. तर ती चढाई आता कसं सांगणार त्यांना. आणि यावेळेस दुसरा कोणी माणूस हे सांगायला नाही आहे की नाही ते युद्ध समाप्त झालं म्हणून. ॲक्च्युली सैन्याला घेऊन धनुष्कोडीपर्यंत आले आणि धनुष्कोडीला जेव्हा पोहोचले तेव्हा सैन्य तेव्हापर्यंत कोऑपरेट करत होतं, सहकार्य करत होतं. चला जाऊया थोडंसं, काय प्रॉब्लेम, थोडं दर्शन घेऊ म्हणून. धनुष्कोडीला आलं तर सहकार्य नाही करू शकत ना, तिथे पुढे समुद्र आहे. तर मग राजा सगळ्यात समोर घोड्यावर आणि मागे सैन्य. म्हणतात कुठे आहे जमीन, कुठे आहे. तर म्हणाले लंका कुठे, या दिशेने आहे समोर. म्हणाले मी काय सोडणार नाही रावणाला. ॲक्च्युली घोड्याला त्या पाण्यात घेऊन गेले आणि मागे सेनापती वगैरे ते बघत बघत काय करायचं, थांबवू शकत नाही आणि जाऊ शकत नाही. तर हे सगळे मागेच थांबले आणि घोड्याच्या नाकापर्यंत पाणी आलं तेवढा तो घोडा आणि त्याच्यात कुलशेखर महाराज हे त्या पाण्यामध्ये गेले. आणि त्यावेळेस त्यांनी तलवार अशी हातात ठेवली होती आणि तिथे पण त्यांना लक्षातच येत नाही मी पाण्यात आहे. रावणा मी तुला सोडणार नाही, सीता देवींना तू हात कसा लावलास म्हणून. त्यावेळेस धनुष्कोडीला सीता आणि राम दोघं त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि ते सगळ्या सैन्याने बघितलं. तेव्हा सैन्याला लक्षात आलं की आमचे जे राजे आहेत ते फक्त राजे नाही आहेत, ते ॲक्च्युली खरोखर इंद्रियांचे पण राजे आहेत. ॲक्च्युली त्यांची स्थिर चित्त आहे परमेश्वरावर. आणि राम आणि सीता समोर जेव्हा प्रकट झाले तेव्हा रामचंद्राने सांगितलं हे कुलशेखर खूप खूप धन्यवाद, पण मला असं तुला सांगायचं की सीता देवीने मी युद्ध केलं आणि जिंकलं, तर तुला युद्ध करायची गरज नाही आहे. तर ही बघ सीता म्हणजे शेजारीच आहे म्हणून. आणि अशा प्रकारे राम आणि सीताने कुलशेखर महाराजांना जेव्हा दर्शन दिलं तेव्हा कुठे कुलशेखर महाराजांनी तो घोडा वळवला आणि पुन्हा वापस आला. तर कुलशेखर महाराजांच्या जीवनात अजून एक गोष्ट आहे की वैष्णवांप्रती त्यांना खूप आदर होता आणि त्यांच्या सभेमध्ये कधी कोणी वैष्णव आले तर नेहमी त्यांना मान सन्मान देणार, नेहमी त्यांना सोयी सुविधा देणार. तर हे बघून त्यांचे जे मंत्री होते त्यांना द्वेष झाला. तर मंत्री म्हणतात सगळ्या सोयी सुविधा वैष्णवांनाच मिळतात आणि आम्हाला का नाही मिळत अशा एक्स्ट्रा सोयी सुविधा. तर एक दिवशी त्यांनी परमेश्वराच्या मंदिरातले काही दागिने चोरी केले आणि ते काही वैष्णव जे यात्रेकरू होते ते यात्रेकरू वैष्णवांच्या कमऱ्यात ठेवले आणि राजाला सांगितलं की ते परमेश्वराचे जे दागिने ते चोरी गेले. मग सगळीकडे शोधाशोध चालू झाली, परमेश्वराचे दागिने कुठे गेले. मग म्हणाले इथे शोधलं तिथे शोधलं कुठेच नाही मिळालं. मग शेवटी त्याचे मंत्री होते ते म्हणाले तुम्ही त्या यात्रेकरूंच्या कमऱ्यामध्ये शोधलं का. तर शिपाई म्हणाले राजाने तर आम्हाला सांगितलं की वैष्णवांवर कधी संशय नाही घेतला पाहिजे म्हणून, तर तिथे आम्ही नाही करू शकत नाही, तर आमचंच काय होईल माहिती नाही. तर म्हणाले नाही मी बघतो राजाला सांगतो. तर राजाला त्यांनी जाऊन सांगितलं पूर्ण राज्यामध्ये जितके घरं होते ते सगळे आपण शोधून काढले आहेत, सगळ्या चोर डाकू सगळ्यांना आपण बघितलं आहे, कुठेही ते दागिने मिळाले नाही आहेत. आता फक्त ते जे यात्रेकरू आहेत वैष्णव आहेत त्यांचे कमरे उरलेले आहेत, तर तुमची परवानगी असेल तर आपण करूया. ते म्हणाले तू काय म्हणतोस, वैष्णव चोरी करतील, वैष्णवांना या जगामध्ये काहीच घेणं देणं नाही, ते परमेश्वरांना स्मरण करत असतात, त्यांना कशासाठी चोरी करायची. म्हणजे पण कुठेच मिळत नाही आहे, परवानगी त्यांना काय प्रॉब्लेम आहे म्हणून. तर त्यांनी ते शोधलं तर ॲक्च्युली ते यात्रेकरूंच्या कमऱ्यामध्ये ते दागिने मिळाले. मग म्हणाले बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. तेव्हा कुलशेखर महाराज म्हणाले हा कोणाचा तरी कट आहे, हे खोटं आहे, वैष्णव कधीही चोरी करू शकत नाही. ते म्हणतात काय मी दागिने चोरी गेले कुठेही मिळाले नाही, यांच्या कमऱ्यात मिळाले, अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला. ते म्हणाले नाही वैष्णव चोरी नाही करू शकत. आता काय करायचं. मग कुलशेखर महाराजांवर आलं, कारण कुलशेखर महाराज वैष्णवांच्या बाजूने उभे राहिले. कुलशेखर महाराज म्हणतात ठीक आहे एक भांडं घेऊन या, मडक्यासारखं भांडं घेऊन आलं आणि त्याच्यामध्ये विषारी नाग टाकले आणि म्हणाले जर या वैष्णवांनी चोरी केली असेल तर मी माझा हात या विषारी नागांच्या या मडक्यामध्ये हात टाकणार, मला दंश नाही होणार. आणि जर या वैष्णवांनी चोरी केली असेल तर माझ्या हाताला दंश होणार म्हणून. तर सगळे आता मंत्री विचार करतात काय करायचं आहे, तर काही करू शकत नाही. तर त्या वैष्णवांची बाजू घेण्यासाठी ॲक्च्युली वैष्णवांवर आरोप आहे, पण कुलशेखर महाराजाने त्या मडक्यामध्ये स्वतःचा हात टाकला आणि बराच वेळ ठेवला आणि तिथे विषारी नाग होते आणि त्या विषारी नागाने दंश नाही केला. आणि हसता हसता कुलशेखर महाराजांनी हात टाकला आणि हसता हसता तो हात बाहेर काढला आणि त्या मंत्र्यांना सांगितलं मी आधी पण म्हणत होतो
आज पण म्हणतोय आणि उद्या पण म्हणणार की वैष्णव कधी चोरी नाही करू शकत, तूच हे काहीतरी खोटं केलं शिकव. मग त्या मंत्र्याने सांगितलं, हो ॲक्च्युली मला हे बघवत नाही आहे की तुम्हाला वैष्णवांवर इतका विश्वास आहे म्हणून, आणि आज मला त्यांना खोटं पाडायचं होतं. पण एक लक्षात आलं की तुमचा जो विश्वास आहे वैष्णवांवर हा माझ्या खोटारडेपणापेक्षा खूप जास्त श्रेष्ठ आहे, आणि मी स्वीकार करतो की मी त्या वैष्णवांच्या कमऱ्यामध्ये स्वतः दागिने ठेवले होते. तर कुलशेखर महाराज म्हणाले, असं वैष्णवांवर आरोप टाकू नकोस तू, याच्यापुढे तरी करायचं. त्यामुळे कुलशेखर महाराज त्यांना विष्णूप्रती आणि विष्णुदासांप्रती खूप एक वेगळं त्याची चित्त होतं, वेगळी चेतना होती. तर हे प्रभूजी ते तल्लीन त्याचं, जसं आपण रामदास विप्रबद्दल ऐकलं, रामायणामध्ये तल्लीन आहे, तसं हे कुलशेखर महाराज त्यांना राम आणि सीतांनी स्वतः दर्शन घेते धनुष्कोडी. तो आपण 5 मिनिटं कीर्तन करूया, नंतर आपण प्रसादाला जाऊया. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर. हरे